आज आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आहात त्या कार्यक्रमामध्ये यशवंत क्लासेस आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक संस्था यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी आणि पालकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि आपला आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणारे ट्रेंड सेटिंग असं काम करणारे जे शिक्षक गुरुजन आहेत अशा गुरुजनांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत। शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर असलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये विविध पद्धतींनी आणि अंगांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा सर्व मान्यवर शिक्षक आणि गुरुजनांचा सन्मान होणार आहे। त्यासोबतच यशवंत क्लासेसच्या वतीने जी टेस्ट सिरीज आयोजित करण्यात आली आहे त्याबद्दल जी विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांच्या यशामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे। आपण व्यासपीठावरच्या बोर्डकडे पाहू शकता। एखादी विद्यार्थिनी एवढं मोठं यश मिळवू शकते हे एक उदाहरण आहे, परंतु त्यासोबतच 15-20% फरक पडू शकतो अशा पद्धतीचं जी रचना असलेली टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजबद्दलची माहिती म्हणजे 2 प्रकारच्या कार्यक्रमांचं या ठिकाणी एकत्रीकरण झालं आहे। आणि आजच्या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तांबेसाहेब या ठिकाणी आले आहेत। त्यासोबत यशवंत क्लासेसचे संस्थापक संचालक शीतल पाटील सर आहेत। नेमाडे सरांनी आपल्या शिक्षकांच्या आणि गुरुजनांच्या सत्कार समारंभासंदर्भात मोठं काम केलं, त्यांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। विशालजी, शीतलजी, नेमाडे सर, हर्षवर्धन सर, पाटील मॅडम, आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। मी सर्व उपस्थितांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो। त्यांनी वेळात वेळ काढून ते सगळेजण या ठिकाणी आले, त्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात होईल, परंतु तत्पूर्वी स्वागतासाठी मी या ठिकाणी उभा होतो। तर सर्व उपस्थितांनी व्यासपीठावर विराजमान असलेल्या आदरणीय व्यक्तींचं या ठिकाणी स्वागत करूयात। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आजच्या या कार्यक्रमाचं सुरुवात करतो। खरं तर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की शिक्षकांचे आदर्श जेव्हा विद्यार्थ्यांच्या समोर येतात तेव्हा एक प्रेरणा मिळू शकते। आपण जेव्हा या शिक्षकांचा सन्मान करू तेव्हा त्यांच्याबद्दलची जी माहिती आपण ऐकू तेव्हा लक्षात येईल की खऱ्या अर्थाने काम कशा पद्धतीने होणं अपेक्षित आहे। आपण नेहमी संवाद करताना विद्यार्थ्यांना सांगत असतो की करिअर म्हणजे नेमकं काय, तर करिअर म्हणजे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान आणि कामातलं समाधान हे असतं, परंतु त्यांचा क्रम आपल्याला ठरवायचा असतो। आणि याच्यामध्ये ज्यांनी तो क्रम ठरवताना समाधानाचा मुद्दा वर घेतला, मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार याचा ज्यांनी विचार केला, मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार याला किंमत दिली, अशी मंडळी जेव्हा समाजात वावरतात तेव्हा त्यांच्या कामाला कामाचं एक एव्हरेस्ट शिखर पूर्ण झाल्यानंतर का होईना आपल्याला पाठीवरती थाप टाकणं समाजाच्या वतीने गरजेचं असतं। कारण ही मंडळी कुणासाठी थांबलेली नसतात, कौतुकासाठी आतुर नसतात, परंतु कधी का होईना अशा कार्यप्रणालीच्या प्रवासामध्ये जेव्हा ह्या मंडळींना अशा पद्धतीचा सन्मान होतो तेव्हा अधिक काम करण्यासाठीची प्रेरणा मिळते। आमचे दिव्यांग बंधू ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम केलंय, अथक परिश्रम करून ते या ठिकाणी आले, त्यांचा सन्मान होणारच आहे, परंतु मी आता उपस्थितांना विनंती करतो त्यांच्या आगमनानिमित्त जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ देत। आम्ही मनाने काम करत राहिलो तर समाजाच्या समस्या सोडू अशाच पद्धतीचा हा विचार घेऊन सगळे शिक्षक मंडळी आली या ठिकाणी। विशालजी सर आणि शीतल सर यांचा स्नेह आहे, याच भागामध्ये काम चालतं। मगाशी मला विराज सरांनी सांगितलं की या भागामध्ये जी मंडळी
काम करतायत या सगळ्या मंडळींमध्ये या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा देखील प्रभाव आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या पुन्हा सगळ्यांचं स्वागत करताना या दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपण खास करून जे व्याख्यान आयोजित केले आहे ते आहे गणेश शिंदे या अत्यंत नामवंत ख्यातनाम अशा प्रेरणादायी व्याख्यात्यांचं। त्यामुळे ती वैचारिक मेजवानी देखील आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। सो एक प्रकारे उत्तम अशा पद्धतीची ही सकाळ आपल्यासाठी असणार आहे। सर्वांचं स्वागत करून मी विनंती करतो सर्व मान्यवरांना त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी। त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष, महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे सदस्य, त्यासोबत स्थायी समितीचे काही अध्यक्ष, विशालजी तांबे सर, शीतल पाटील सर, हर्षवर्धन पाटील सर, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। यशवंत क्लासेस हा आपल्या बालाजीनगर भागामध्ये 8वी ते 12वीचे विद्यार्थी असतील, 10वीचे विद्यार्थी असतील, CET JEE नीट या परीक्षांची तयारी असेल, या तयारींच्या शैक्षणिक योगदानामध्ये मोठं काम करत असलेला हा क्लास आहे। आपल्या परिसरातील सगळ्याच नागरिकांना याची कल्पना आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक शीतल पाटील सर, जे मूळतः इंजिनियर, आपल्या सगळ्यांना सन्माननीय असं वाटणारं जे महाविद्यालय पुण्यातलं आहे, जे शासकीय महाविद्यालय आहे, COEP कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, या कॉलेजमध्ये ज्यांचं शिक्षण झालं 1987 साली सिव्हिल इंजिनिअरिंगची त्यांनी पदवी पूर्ण केली आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर कदाचित मनामध्ये सोशल इंजिनिअरिंगचे विचार त्यांच्या मनात असतील आणि म्हणून त्यांनी उद्योजकता असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, याच्यामध्ये कौशल्य विकास असेल, यामध्ये काम चालू केलं। शीतल पाटील सर जरी एक संस्था चालवत असले तरी देखील त्यांच्या मनामध्ये एक लेखक असतो, कवी असतो, एक विचारवंत असतो आणि आपण हे अनेकदा पाहिलं असेल की अनेक प्रकारच्या योजना, त्याच्यामध्ये मातृनाम प्रथम योजना म्हणजे त्याचा उल्लेख नंतर सुद्धा मी करणार आहे, विद्यार्थी हिताय पालक सुखाय, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा हितासोबत पालकांचं जे इथून पुढच्या काळातला प्रवास आहे या सगळ्यांमध्ये प्रभाव टाकणारा जो विचार पोचवायचा आहे, वर्गामध्ये फक्त शिकवायचं नाहीये तर शिकवण्यासोबत मूल्य आणि जे एथिक्स आहेत हे रुजवायचे आहेत, अशा पद्धतीचं काम टीम सोबत करणारे, ज्यांच्या 3ही पिढ्या या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांचे वडील त्यांनी शिक्षण संस्था चालू केली, शीतल पाटील सरांनी ती चालवली आणि आज त्यांची पुढची पिढी देखील हर्षवर्धन सरांच्या रूपाने, आदित्यच्या रूपाने या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळते। मी माननीय शीतल पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि त्यासोबतच पाहुण्यांची ओळख करून द्यावी। शीतल पाटील सर। आजच्या या विद्यार्थी हिताय पालक सुखाय रोल मॉडेल टीचर्स अवॉर्ड या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आदरणीय पुरस्कारप्राप्त शिक्षक, शिक्षिका, आमचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आदरणीय पालक,
आमच्या संस्थेचे हितचिंतक, मार्गदर्शक, पुण्याच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि अतिशय कर्तव्यदक्ष नगरसेवक, यापेक्षा एक अतिशय जागरूक शिक्षणप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे असे विशालजी तांबे, आमच्या सर्वच उपक्रमांना नेहमीच मेंटॉरिंग करणारे, मार्गदर्शन करणारे नेमाडे सर, यशवंत क्लासेसचे CEO, माझा पुत्र म्हणून ज्याचा मला अभिमानानं उल्लेख करावासा वाटतो असे हर्षवर्धन पाटील, कालच लायन्स क्लब इंटरनॅशनल या एका जागतिक कीर्तीच्या संस्थेतर्फे त्याचा मोस्ट इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून त्याला काल सन्मानित करण्यात आलं, आदित्य पाटील, आणि ज्यांचं नाव मी जर नाही घेतलं तर माझा पगार होणार नाही अशा आमच्या संस्थेच्या मालकीणबाई, या सगळ्या कामाच्या मागे उभी राहिलेली एक सात्विक शक्ती उज्ज्वला पाटील, आमचा सर्व स्टाफ, या कार्यक्रमासाठी कष्ट घेणारे आमचे सर्व व्हॉलेंटियर्स. आज हा एक अतिशय अनोखा असा दिवस आहे. शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी आमचा हा उपक्रम असतो. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे, पण त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांचं हित आणि पालकांचं सुख असं आहे, अशा शिक्षकांची अत्यंत जागरूकपणे, चौकसपणे निवड करून त्यांचं कार्य समाजापर्यंत पोचवणं, विद्यार्थी पालकांपर्यंत पोचवणं हे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही हे काम करतो. आणि त्यासाठी आज या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आदरणीय पुरस्कारप्राप्त जे शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल मी अगदीच एक दोन वाक्यात माहिती देऊन नंतर आपण त्यांच्या सत्कार आणि पुरस्काराचा सोहळा या इथे करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते, प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे सर, ते अगदी थोड्याच वेळात पोचत आहेत. तोपर्यंत आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या यशवंत टेस्ट सिरीज नथिंग इज इम्पॉसिबल या सेशनचं प्रेझेंटेशन हर्षवर्धन पाटील सर करत आहेत. आज या सगळ्या आमच्या 10वीच्या विद्यार्थी आणि पालकांना खरं म्हणजे एका अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या शाळांमधील, वेगवेगळ्या कॉलेजेसमधील आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हे सर्व मान्यवर गुरुजन इथं उपस्थित आहेत. म्हणजे एक प्रकारे इतक्या सर्वांचा आशीर्वादच आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळतो आहे, त्यांच्या शुभेच्छा आमच्या पालकांना मिळत आहेत. हा एक खूप चांगला योगायोग आहे असं मी समजतो. आज तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडं एक योद्धा एका व्हीलचेअरवर बसून पुढे येताना सगळ्यांनी पाहिलं. त्यांचं नाव आहे रवी वारे सर. त्यांना आम्ही मॅथमॅटिक्स मास्टरो म्हणतो. त्यांच्या ज्ञानाचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना येत्या काही दिवसात आम्ही देणारच आहोत. महाराष्ट्रभर फिरून एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत लाखो विद्यार्थ्यांसमोर गणिताचं दडपण कमी करण्याचं काम ते करतात. त्यामुळे मी त्यांना म्हणजे एक शिक्षक न म्हणता मॅथमॅटिक्सचे स्ट्रेस बस्टर पर्सनॅलिटी म्हणतो. तर त्या रवी सरांचं पण आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून इथं कौतुक करूया. प्राचार्या संगीता निर्वाणे मॅडम, स्वर्गीय उत्तमराव किसनराव धनकवडे महानगरपालिकेची शाळा, या ठिकाणी अत्यंत सेवाभावी वृत्तीनं 3 दशकांपेक्षा जास्त कार्य करत असलेल्या, त्यांच्या जीवनाचा मंत्र आहे नो ऑब्स्टॅकल कॅन स्टॉप यू, यू आर अनस्टॉपेबल. त्यांचंही आपण टाळ्या वाजून कौतुक करूया. प्राध्यापक सुजाता मनोज कदम, मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा याच्यामधलं महाराष्ट्रातलं पहिलं पारितोषिक मिळविलेल्या डॉक्टर YG शिंदे निकेतनच्या त्या शिक्षिका आहेत. शिक्षक दिनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आदर्श शिक्षिकेपर्यंत आला आणि अजूनही सुरू होतो आहे. त्या म्हणतात स्टार्ट स्मॉल अँड अचीव बिग. बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज टू सुजाता मॅडम.
आपल्याकडं आज योग शिक्षिका पण आहेत. योगाचार्य सुप्रिया निवंगुणे मॅडम एकता ट्रस्टच्या माध्यमातून एकता योगा ट्रस्टच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात 37पेक्षा जास्त शाखा चालवतात. कोविडच्या काळात त्यांनी हजारो गरजूंना, हजारो पेशंट्सना आणि सर्वसामान्यांना योगाच्या माध्यमातून निरोगी राहण्यासाठी खूप मदत केलेली आहे. करे योग रहे निरोग हा त्यांच्या जीवनाचा मंत्र आहे. बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज सुप्रिया मॅम. आपल्या भागातील एक प्रतिष्ठित ICSEची शाळा, ICSE बोर्डाची शाळा क्लाइन मेमोरियल स्कूल याच्या प्राचार्या प्राध्यापिका सुनंदा संजय सिंग मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ICSEचं तसं पाहिलं तर महागडं शिक्षण अत्यंत ॲफोर्डेबल आणि सर्वसामान्यांना पण परवडावं अशा पद्धतीचं करण्यामध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. आणि शाळेतला कोणताही कसाही विद्यार्थी असो, हुशार विद्यार्थ्याला जगाच्या पुढे जाण्यासाठी ते मदत करतात. तसंच एखादा नॉटी आणि व्रात्य विद्यार्थी असेल तर त्याला हुशार विद्यार्थ्यांच्या बरोबर आणण्यासाठी धडपडतात. अशा त्या सुनंदा मॅडम. त्यांच्याबद्दल एवढंच सांगू शकतो की डेडिकेशन विथ कमिटमेंट अँड द एक्झाम्पल ऑफ परफेक्ट मॅनेजमेंट. थँक्यू मॅडम दॅट यू हॅव ग्रेस्ड दिस फंक्शन. डॉक्टर संजय नायडू फक्त बालाजीनगर धनकवडी परिसरातलंच नव्हे तर संपूर्ण पुणे महाराष्ट्रातलं एक जाणतं नाव. आपल्या भागातली सर्वात पहिली माध्यमिक शाळा ज्यांनी सुरू केली ती पण आपल्या घराच्या 2 खोल्यांमध्ये स्वतःची राहण्याची गैरसोय करून सुरू केलेली शाळा आज एक अत्यंत नावारूपाला आलेली शाळा आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातले मोठमोठे प्रोजेक्ट्स आकाराला येत आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसीवर त्यांचं काम खूप मोठं आहे. आणि त्यांच्या कामाचा मंत्र आहे पॉझिटिव्ह माइंड्स आर द केअर टेकर्स ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे शिक्षणातूनच पॉझिटिव्ह माइंड्स घडवणं हे त्यांच्या कामाचं सूत्र आहे. VIT ज्युनियर कॉलेजमधले एक अत्यंत सेवाभावी शिक्षक, धडाडीचं व्यक्तिमत्व प्राध्यापक दिनकर लोंढे सर हे मराठी विषय शिकवतात. आणि असं म्हणतो आपण की लाभते आमास भाग्य बोलतो मराठी, पण सरांच्या बाबतीत लाभले आमास भाग्य शिकवितो मराठी असं एक अतिशय चांगलं काम करतायत. तर सरांचं पण खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी डान्सचे बीट्स शिकवून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा स्ट्रेस करून डान्सच्या माध्यमातून पण त्यांनी अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवण्याचं काम करणारे एक डान्स टीचर निखिल भोसले सर आहेत. निखिल डान्स स्टुडिओ. ते म्हणतात मेक डान्स युअर डेस्टिनी. आपल्या संस्थेतर्फे तयार केलेल्या विकसित भारतम या गाण्याची कोरिओग्राफी त्यांनी केलेली आहे. अनेक चित्रपटांची कोरिओग्राफी करतायत ते. त्यांच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवून सपोर्ट करूया. आणि आत्ता सगळ्यात उशिरा आलेले आमचे अतिशय तरुण, उत्साही आणि एक वेगळ्या प्रकारची शाळा चालवणाऱ्या 2 व्यक्तिमत्वांचं इथं आगमन झालेलं आहे. ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोघेजण जातात, प्रत्येक काम दोघेजण वाटून इक्वल हक्काने करतात. आणि जेव्हा आम्ही त्यांना अप्रोच झालो की सर असं असं आम्हाला तुम्हाला या कार्यक्रमात पुरस्कारासाठी बोलवायचं आहे, तर हे जे पहिले पुरस्कार्थी आहेत त्यांनी सांगितलं की सर माझ्याबरोबरचे जे फाउंडर आहेत त्यांना पण तुम्ही तिथं बोलवावं, कारण त्यांच्याशिवाय हे कार्य उभं राहू शकलं नसतं. तर आम्हाला दोघांना तुम्ही जर दिलं तरच मी येतो. तर असे दादाची शाळा नावाचा एक अभिनव उपक्रम पुण्यात चालवणारे अभिजित पोकर्णीकर आणि त्यांचे फाउंडर शुभम भोसले हे इथं आलेले आहेत. शुभम माने हे इथं आलेले आहेत. 17 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली त्यांची शाळा फुटपाथावर भीक मागणारी मुलं, घराचा पत्ता नाही, आईवडिलांचा पत्ता नाही,
पुस्तक वही कधी बघून माहिती नाही, अशा लोकांना शाळेपर्यंत पोचवणं खूप कठीण आहे. हे जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी काय करायचं असा विचार न करता अशा लोकांसाठी स्वतः शाळा सुरू करायचा निर्णय घेतला आणि फुटपाथावर खडू फळा लावून शिकवायला सुरुवात केली. असे हे दोन काय म्हणूया आपण एक आयडॉल आहेत टीचिंगचे. अशा यांचं म्हणजे त्यांच्याबद्दल मी अगदी थोडक्यात असं वर्णन करू शकतो की फ्रॉम फुटपाथ टू फुटप्रिंट्स अँड फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टार्स, अशा या अभिजित पोकर्णीकर आणि शुभम माने को फाउंडर दादाची शाळा, त्यांचं पण आपण इथं जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या कामाला प्रोत्साहन देऊया. या सर्व सन्माननीय शिक्षकांच्या बरोबरच आम्ही आणखीन एका विशेष शिक्षिकेचा सन्मान करणार आहोत. त्या आमच्या पालक पण आहेत. त्यांच्या ॲवॉर्डचं नावच आहे सुपर मदर टीचर ॲवॉर्ड आणि त्यांच्या शाळेचं नाव आहे होम स्वीट होम स्कूल. यशवंत क्लासेसचे एक रोल मॉडेल विद्यार्थिनी, जसे हे सगळे रोल मॉडेल टीचर्स आहेत तशी आमच्या क्लासेसची एक रोल मॉडेल स्टुडंट, जिचा फोटो आपण इथं मागे बॅकड्रॉपवर पाहतोय, युक्ता दवे, जी अत्यंत म्हणजे विदाऊट कॉन्फिडन्स कसं करायचं काय करायचं अशा अनेक प्रश्नांनी यशवंत क्लासेसमध्ये आली होती. 10वीला प्रवेश घेतला होता. 9वीला 52% होते. 10वीचं काय होणार आणि कसं होणार हाच एक मोठा प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर दिसायचा आणि तिथून तिचा प्रवास सुरू झाला. तो 90% आला आणि 90% पण तिला अजूनही यश पुढं वाढवत न्यायचं आहे. तिची घरातली शिक्षिका, तिची मेंटर, तिची फ्रेंड आणि आमच्या पालक नंदा दवे यांच्यासाठी सुद्धा आज आम्ही एक विशेष पुरस्कार ठेवलेला आहे. तर त्यांचं पण आपण इथं स्वागत करूया. आता आपण या सत्कार कार्यक्रमाच्या आधी थोडक्यात विशालजींची एक ओळख करून देतो. गणेश शिंदे सरांना आल्यानंतर त्यांचं व्याख्यान सुरू होईल. म्हणजे मगाशी मी म्हणालो राजकीय ओळख ही त्यांची वेगळी आहे. शैक्षणिक क्षेत्रातली ओळख म्हणजे ओतूरच्या श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे ते आता अध्यक्ष म्हणून काम पाहतात स्वर्गीय विलासराव तांबे. बहुउद्देशीय हॉल ज्यांच्या नावाने हा हॉल त्यांनी बांधला. त्यांच्या संस्थेत ओतूरला एक 10,000 विद्यार्थी, पुण्यामध्ये 6,000 ते 7,000 विद्यार्थी, अनेक शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, MBAचं कॉलेज याच्यामार्फत शिक्षण घेत आहेत. गरीब मुलं आणि महिला विद्यार्थिनींसाठी विशेष पुढाकार घेऊन ते काम करतात आणि आमच्या संस्थेचे प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि सतत सहाय्यभूत असणारे विशालजी, तुम्हाला आमच्या संस्थेतर्फे सर्व विद्यार्थी पालकांतर्फे पण खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्याकडून असंच भव्यदिव्य मोठं काम राजकीय क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रातसुद्धा व्हावं अशी पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो. विशालजी, तुमचं पण टाळ्या वाजवून आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि माझं हे थोडंसं लांबलेलं प्रास्ताविक संपवतो आणि विशालजी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील. यशवंत क्लासेस आणि श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आजच्या या आगळ्या वेगळ्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या रोल मॉडेल अवॉर्ड्स या फंक्शनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि आधीच सांगताना असं त्यांच्याबद्दल असं सांगितलं गेलं की ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि मला वाटतं की सिव्हिल इंजिनियर आपल्यासमोर आल्यानंतर आपल्यापुढं तर काय येतं तर पहिलं कन्स्ट्रक्शन येतं आणि बेसिक काय त्याचं वीट येते. मला वाटतं की सर तुम्ही COPमधून सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर या शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळं विश्व कन्स्ट्रक्शनच्या आणि सिव्हिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या रूपाने उभं करायचे स्वप्न आपण पाहिलं होतं. मला वाटतं त्याच स्वप्नाची स्वप्नपूर्ती आज तुमच्या यशवंत क्लासेसच्या निमित्ताने होते. अशा या संस्थेचे आपल्या यशवंत क्लासेसचे सर्व आदरणीय शीतल पाटील सर यांचं आपण सर्वांनीच या निमित्ताने टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत करू. त्याचं कारण असं आहे की सर्वांचेच शिक्षक म्हणून सत्कार होत असताना ज्या व्यक्तीमुळे आपण सर्वजण ह्या धाग्यामध्ये गुंततो आहे असे आदरणीय शीतल पाटील सर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नेमाडे सर,
माझे मित्र आणि या यशवंत क्लासेसचे CEO आदरणीय हर्षवर्धन पाटील सर, आदित्य पाटील सर, पाटील मॅडम, सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व सत्कारार्थी, सर्व पालक, विद्यार्थी मित्रांनो, मी आपणा सर्वांनाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या ज्या सत्कारार्थींचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होणार आहे त्यांच्या प्रत्येकाचीच एक आगळीवेगळी ओळख या निमित्ताने करून दिली. या सगळ्यांबरोबर प्रत्येक मुलांच्या अडचणीवर मात करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी 90,000हून अधिक किलोमीटरचा प्रवास करून सर्व शाळा आणि कॉलेजेसमध्ये त्यांनी मोफत सेमिनार घेतलेले आहेत आणि पुढील 10 वर्षांमध्ये कमीत कमी 1 करोड विद्यार्थी आणि पालकांच्या गणित या विषयांवरच्या समस्यांच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा त्यांचं विजन आणि मिशन आहे. संगीता लक्ष्मण निरवणे मॅमला आमंत्रित करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. संगीता मॅडम ह्या मुख्याध्यापिका आहेत स्वर्गीय उत्तमराव किसनराव घंटोडे विद्यालय मनपा शाळेमध्ये. आपल्या अपंगत्वावर मात करून त्यांनी आतापर्यंत 37 वर्षांची ज्ञानदानाची सेवा ती पार पाडलेली आहे. मुख्याध्यापिका डॉक्टर योग शिंदे विद्यानिकेतन चंद्रभागा शाळा. सौ सुजाता मनोज कदम मॅडम. 1990 सालापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून शाळेमध्ये शिक्षक दिना दिवशी सहभाग घेतल्यामुळे त्यांना शिक्षक होण्याची आवड निर्माण झालेली आहे आणि विद्यार्थी हेच आमचे केंद्रबिंदू हा संदेश त्यांनी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलेला आहे. यानंतर मी आमंत्रित करते सुनंदा संजय सिंग मॅडम, क्लाइंट मेमोरियल स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत. त्या वयाच्या 21व्या वर्षापासून मॅडम या शिक्षण क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहेत. जब मेरा यानंतर मी आमंत्रित करते माननीय श्री अभिजित पोखर्णीकर सरांना, ॲडव्होकेट आणि दादाची शाळाचे संस्थापक. टीचिंग हे सुरुवातीपासून सरांचं पॅशन आहे आणि गरीब लोकांना पैसे मदत सगळेच लोक करतात पण शिक्षण मिळवणे त्यांची तळमळ आहे. म्हणून त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांची टॅगलाईन आहे. यानंतर शुभम माने सरांना मी आमंत्रित करते. त्यांनी पुरस्काराचा स्वीकार करावा. प्रोफेशनल शेफ कन्सल्टंट इन हॉटेल इंडस्ट्री आणि दादाची शाळाचे को फाउंडर आहेत. यानंतर संजय नायडू सर. संजय नायडू सर यांना विनंती आहे आपल्या पुरस्काराचा स्वीकार करावा. संजय नायडू सर मिशनरी एज्युकेटर, अकॅडमिक लीडर, टीचर ट्रेनर आहेत. महाराष्ट्र शिक्षण
प्रसारक मंडळामध्ये ते सेक्रेटरी म्हणून आहेत. विद्यार्थ्यांना घडवायला आणि विद्यार्थी आणि महिलांची मदत करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. यानंतर दिनकर लोंढे सरांना मी विनंती करते, त्यांनी आपल्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. दिनकर सर BIT ज्युनियर कॉलेजमध्ये मराठी या विषयाचे शिक्षक आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आतापर्यंत त्यांनी 24 वर्षांची सेवा केलेली आहे. त्याचबरोबर ते 15 वर्ष HSC बोर्ड एक्झामिनर, 6 वर्ष मॉडरेटर आणि 1 वर्ष चीफ मॉडरेटर म्हणून त्यांनी उत्तम सेवा केलेली आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि लवकरच त्यांचं रानफुले या काव्यसंग्रहाचं प्रकाशन पण होणार आहे. त्यासाठी आपण त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करते निखिल भोसले सरांना. निखिल डान्स स्टुडिओ टिपेवाडी. लहानपणापासून डान्सिंगमध्ये पॅशनेट आहेत ते. वयाच्या 5व्या वर्षी त्यांना डान्समध्ये पहिली ट्रॉफी मिळालेली आहे. टेरेन्स लेविस डान्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी डिप्लोमा इन डान्स कंप्लीट केलेला आहे आणि त्यांनी स्वतःची इन्स्टिट्यूटही काढलेली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे 10 ते 12,000 विद्यार्थी यशस्वीपणे तिथे शिकून ते करिअरही करू लागलेले आहेत. सर्व सन्मानार्थी शिक्षकांचा पुरस्कार प्रदान सोहळा आपण केलेला आहे. सर्व सन्मानार्थी शिक्षकांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन. यानंतर सुप्रिया निवंगुरे मॅमला मी आमंत्रित करते. गणेश शिंदे सरांचं आगमन झालेलं आहे, तर आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूया. यानंतर सुप्रिया निवंगुरे मॅमला मी आमंत्रित करते, त्यांनी आपल्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. एकता युगाट. एकता युगाट ट्रस्ट पुण्यामध्ये आतापर्यंत त्यांच्या 32 शाखा आहेत. योगामध्ये त्यांचा डिप्लोमा झालेला आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये खूप स्ट्रगल करत त्यांनी करे रोग रहे निरोग या वाक्याप्रमाणे सगळीकडे योगाचा प्रसारही केलेला आहे. यानंतर सुपर मदर टीचर नंदा दवे मॅम यांना मी विनंती करते, त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. होम स्वीट होम हे आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये त्यांनी युक्ताला उत्तमरित्या शिकवून तिच्या प्रोग्रेसमध्ये त्यांचाही खारीचा वाटा आहे. खारीचा वाट्यापेक्षा भरपूर वाटा आहे. तर युक्तासाठी आणि त्यांच्या आईसाठी खूप खूप जोरदार टाळ्यांनी आमचं त्यांचं स्वागत करूया. यानंतर युक्ताला मी आमंत्रित करते, तिने सन्मान स्वीकार करावा. तिला आपल्या क्लासतर्फे लॅपटॉप आपण भेट म्हणून देत आहोत. युक्ताला खूप छान तिने 10वीमध्ये प्रोग्रेस केलेली आहे. 52% ती 10वीमध्ये 90च्या पुढे तिने मार्क्स मिळालेले आहेत. तर खूप खूप अभिनंदन युक्ता आणि तिच्या फॅमिलीसाठी. सर्व मान्यवरांनी आपल्या स्थानबद्ध व्हावं आणि सन्मान मान्यवरांना मिळालेले आहे त्यांनी फोटोसाठी टेस्टच्या पुढे यायचं आहे. सर्व शिक्षक मान्यवर
थांबा तसेच 1-2 फोटो घेणार आहे अजून. विशालजी तांबे साहेब या दोघांचाही सन्मान या ठिकाणी आता होत आहे. एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण यशवंत क्लासेसच्या वतीने हा सन्मान सोहळा करत असतो आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की मातृनाम प्रथम ही फ्रेम आपण या दोनही मान्यवरांना देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. गणेश शालन आत्माराम शिंदे, म्हणजे आपण मातृनाम प्रथम जे म्हणतो त्याच्यामध्ये आईचा नावाचा उल्लेख असतो. त्याचबरोबर विशाल नीलम विलास शिंदे असे 2 सत्कारार्थी आहेत. त्यांचा सन्मान आपण जी प्रतिमा देऊन करणार आहोत त्याचं वाचन मी सुरुवातीला करतो आणि त्यानंतर माननीय शीतल पाटील सर त्यांना आई या नावाची मातृनाम प्रथम अशी संकल्पना असलेली फ्रेम प्रदान करते. मी त्याचं वाचन करतो. आई, कशी आहेस ग तू? माझ्या जन्मापासून ते आज पावेतो पहिल्यांदाच तुला तुझी खुशाली विचारतोय ना. आम्हाला त्रास नको म्हणून कित्येकदा बरं नसताना मला काय धाडबरी आहे असं म्हणत कामं रेटत राहणारी तू, तू मजेत असणार हे जणू गृहीतच धरलंय मी. निमित्त मदर्स डेचं असेल, पण आई आज मला जाणवते 9 महिने मी तुझ्या पोटात असल्यापासून अगदी या क्षणापर्यंत आमच्यासाठी आनंदाने खस्ता खाणारी तू, आमची काळजी करणारी तू, आमच्या सुखासाठी स्वतःचे दुःख विसरणारी तू, आमच्या चुका पदरात घेऊन मायेचा वर्षाव करणारी तू आणि आमच्यासाठी असं झिजताना कसलीही तक्रार नसणारी तू. आणि मी तुझ्या झिजण्याची परतफेड तुझ्यावरच ओरडून करणारा मी, तुझ्या काळजी करण्याला काय ग तुझी कटकट असं म्हणून चिडणारा मी, तुझ्या निरपेक्ष मायेला प्रेमाला सतत अपमानित करणारा मी, तुझ्या निस्वार्थ त्यागाला तपस्येला तुला काही कळतच नाही असं बोलून भिनवणारा मी, माझ्या आयुष्याला आकार देणारी तू, संस्कार देणारी तू, पण त्याची किंमत नसलेला मी. आई, का कोणाच ठाऊक, पण आज मला महाराजांची आणि जिजाऊंची तीव्रतेने आठवण येते. वाटलं शिवबा कधी जिजाऊंशी असा अभद्र वागला असेल का? अपमान तर सोडाच, पण साधं आवाज वाढवून तरी बोलला असेल का? माझ्या राजानं कधीतरी त्याच्या आईला दुखावलं असेल का? खरंच लाज वाटते माझ्या वागण्याची. माफ कर ग मला आई. आजपासून तू माझी जिजाई आणि मी तुझा शिवबा होणार. भरपूर अभ्यास करून मीही माझ्या करिअरचे स्वराज्य निर्माण करणार आणि आई, तुझं नाव लावून मी अभिमानाने मिरवणार. याचं लिखाण केलंय माझे शीतल पाटील सरांनी. ते उत्तम लेखक कवी आहेत. गणेश शालन आत्माराम शिंदे यांना त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यासोबतच त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांची त्या फ्रेमवर नाव आणि स्वाक्षरी अशा पद्धतीचं लिखाण ते करतील. दुसरा सन्मान आहे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, आपल्या भागातील लोकप्रिय जनप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले असे विलास नीलम विलास तांबे, विशाल नीलम विलास तांबे या दोन्ही सन्मानार्थींचं या ठिकाणी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना अभिवादन करूया. त्यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आहे. त्या कार्यक्रमाचं एक प्रकारे उंची गाठलेली आहे. माननीय गणेशजी शिंदे आपल्याला आता उद्बोधन करणार आहेत. धन्यवाद गणेशजी शिंदे सर आणि विशाल तांबे सर.
आजच्या या कार्यक्रमामध्ये या शिक्षकांच्या आणि गुरुजनांच्या सत्कारासोबतच हा सन्मान देखील खूप महत्त्वाचा होता आणि त्यासोबतच गणेशजींचं या ठिकाणी आता प्रेरणादायी व्याख्यान असणार आहे आणि त्यानंतर आपली यशवंत क्लासेसची टेस्ट सिरीज याबद्दलचा पुढचा कार्यक्रम असणार. मी गणेशजींना विनंती करतो त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना आम्हा सगळ्यांनाच उद्बोधित करा. धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना? खरं तर पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. मला यायला जरा उशीर झाला. काल लातूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो. लातूरमध्ये काल प्रचंड पाऊस झाला आणि सकाळी पोहोचायला 7 वाजले. पण या परिसराचं आणि माझं जुनं नातं आहे. तांबे साहेबांनी तुम्हाला सांगितलं असेल, इथे मी वावरलोय. माझी बहीण धनकवडीमध्ये राहायची, त्यामुळे मी इथल्या सगळ्या परिसराशी खूप परिचित आहे जवळ. आणि विशाल तांबे सरांचे आणि माझे अतिशय जुने ऋणानुबंध आहेत. शीतल पाटील सरांची आणि माझी गेल्या काही दिवसांपूर्वी ओळख झाली. खरं तर कार्यक्रमाला बोलवताना फक्त फोनवरती चर्चा होत असते बहुतांशी लोकांशी आणि येतोय असं मी कळवत असतो. पण त्यांनी मला बऱ्याचदा फोन केला की आपण कार्यक्रमाच्या अगोदर 5 मिनिट तरी भेटूया. आणि या सगळ्या धावपळीत आमची एक अर्ध्या तासासाठी भेट झाली. आणि जेव्हा ते मला या सगळ्या त्यांच्या अकॅडमीविषयी, त्यांच्या उपक्रमांविषयी सांगायला लागले, मी अतिशय भारावून गेलो. क्लासेसमध्ये काम करणारी, शिक्षण क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी मी जोडून बघतो. पण चौकटीच्या पलीकडे जाऊन आपण या विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं पाहिजे. केवळ मार्क म्हणजे सर्वस्व नाहीये, तर त्या मार्कांच्या बरोबरीनं चांगला संस्कार मुलांना देणं गरजेचं आहे. कारण येणारा काळ हा प्रचंड धकाधकीचा आहे. येणारा काळ हा पालकांसाठी सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड उलथापालथ घडवून आणणार आहे. आणि मग अशा या सगळ्या व्यवस्थेमध्ये ही पोरं टिकली पाहिजेत. त्यांनी चांगला आदर्श येणाऱ्या पिढ्यांच्या समोर निर्माण केला पाहिजे. यासाठी मार्कांच्या बरोबरीनं चांगला संस्कार या लेकरांना देता येईल का, यासाठी शीतल पाटील साहेब आणि त्यांची सगळी टीम ज्या पद्धतीने काम करते, त्यासाठी मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. ते जेव्हा मला त्यांनी सांगितलं की आपण आपल्या आईचं नाव पुढे लावलं पाहिजे, त्यांनी मागे लागून लागून शासनाचा GR पण आता आलाय. शासनही सांगतंय की आता तुम्ही आईचं पण नाव लावलं पाहिजे. खरं तर आतापर्यंत आपण फक्त वडिलांचं नाव लावत होतो. जिच्या पोटी आपण 9 महिने होतो, जिच्या श्वासातून आपण श्वास घेतलाय, जग आपल्याला नंतर ओळखायला लागलं. इव्हन वडील सुद्धा जन्माला आल्यानंतर त्यांनी आपला चेहरा बघितलाय आणि मग ते आपल्याला ओळखायला लागले. पण जगापेक्षा आधी 9 महिने कोण जर आपल्याला ओळखत असेल तर ती आई ओळखत असते. आणि आपण आई बरोबर इतके परिचित असतो की मगाशी जसं त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलंय, कितीतरी वेळा त्या अतिपरिचयातनं आपल्याकडनं अवज्ञा होऊन जाते आणि सहज आपण म्हणतो, आई तुला काय कळतं ग? अरेच्छा. आईला कदाचित तुमची मॅथ मधली एखादं गणित तुमचं नाही सोडवता येणार, किंवा तिला सायन्स मधली एखादी ऍक्शन रिएक्शन नाही समजणार, फिजिक्सचा एखादा लॉ तिला नसेल माहीत, पण तिला आपलं चांगलं वाईट मात्र निश्चित कळतं. आपल्या लेकराच्या हिताचं काय आहे याची समज मात्र आईला नक्की असते. मला इथं आता सगळी जी मुलं मुली आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता तुम्ही कॉलेजला आला, जरा शाळेचे दिवस थोडेसे आठवा. तुम्हाला बस घ्यायला येत असेल आणि किंवा तुमची रिक्षा लावलेली असेल, ती रिक्षा तुमच्या दारात येत असेल, तुम्ही उठायच्या अगोदर 2 तास आधी आई उठलेली असते. हे बाबा उठणारे, बरं चलणारे, आवरणारे, तुम्हाला उठवायला तिला अर्धा तास लागतो. डोळे चोळत चोळत तुम्ही उठणार, ती तुमचा टिफिन बनवणार, तुमचं आवरणार, तुमची बॅग हातात घेऊन तुम्हाला रिक्षापर्यंत सोडवायला येणार आणि तुम्ही एकदा स्कूलला गेलात की मग तिचं आवरणार, मग तिचं नाश्ता पाणी सगळं. आणि तुम्ही स्कूल मधून आल्याबरोबर तिचा पहिला प्रश्न काय होता? आठवण, डब्बा खाल्ला का, टिफिन संपला का? कोण करते एवढं प्रेम तुमच्यावर?
जगात दुसरं कुणी तुमच्यावरती एवढं प्रेम करू शकतं असं मला वाटत नाही. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभ हवी न. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारी या जगात जर कोण असेल तर तुमची आई आहे, तुमचे वडील आहेत, तुमच्या कुटुंबातली 4 माणसं. यापेक्षा जास्त लोक आपल्या आजूबाजूला नसतात की जी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्यावरती प्रेम करते. काय अपेक्षा असते आईची, काय अपेक्षा आहे वडिलांची? आईची अपेक्षा आहे का पोरांना नोकरीला लागावं आणि महिन्याला 50,000 रुपये मला आणून द्यावेत खर्चाला? आईची अपेक्षा नाही. आईला फक्त वाटतं त्यानं त्याचं असं नाव कमवावं, त्याच्या पायावरती उभं राहावं आणि एक दिवस असा आला पाहिजे की पोरांच्या नावानं आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. आता तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे पोरींनो तुमच्या नावानं तुमची आई ओळखली गेली पाहिजे. उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं, पालिकेचे आयुक्त झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसून येईल खाली, आम्ही सगळेजण तिथं खाली जाऊन तुमच्या स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उडायला पण शिपाई असत. तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं भविष्य बदलून जाईल, तुमच्या सहीने एखाद्या गावाचं भविष्य बदलून जाईल. पण त्यासाठी तुम्हाला करायचंय का? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा? तुम्हाला जी काही तुमच्या आयुष्यातली 5-10 वर्षे पुढची गांभीर्यानं तुम्हाला तुमच्या शिक्षणाकडे बघायचं आहे. मार्क मिळवता मिळवता आपले पाय कुठे घसरणार नाहीत ना याची काळजी घ्यायची. अरे काय किती किती आयुष्य बदलून जातं झपाट्यानं. फक्त त्यासाठी गांभीर्यानं तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे. मला सांगा, तुम्ही ज्या दिवशी मोठ्या मुद्द्यावर जाल, शीतल पाटील साहेब कॉल करतील, मॅडम तुम्ही माझ्या क्लासला होता, प्रमुख पाहुण्या म्हणून जरा आमच्या फंक्शनला याल का? याल का नाही बोलवलं? आणि मी काही काम घेऊन आलो तर ओळख ठेवतो. पण यासाठी काय करावं लागेल? इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीम जर बदलायची असेल फक्त शिव्या घालून ती बदलता येत नाही. तुम्हाला तिचा भाग बनावा लागेल तर तुम्हाला ती सिस्टीम बदलता येईल. आणि तिचा भाग बनण्यासाठी झोपून त्या स्वतःला मार्क जरूर मिळवा, पण केवळ मार्क म्हणजे आयुष्याचं सर्वस्व नाही. तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल, काही दारं जर तुम्हाला उघडायची असतील तर ती सिस्टीम म्हणून तुम्हाला त्या मार्कांपर्यंत पोहोचावं लागेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन चांगला विचार आणि चांगला संस्कार आपल्याला जोपासता येईल का? आटपाडीची घटना साहेब मागच्या महिन्यातली नीटच्या एक्झामच्या सराव परीक्षेमध्ये त्या मुलीला कमी मार्क मिळाले. वडिलांनी टेन्शनमध्ये तिला मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला. एखादी एक्झाम जर क्रॅक नसती केली तर मला वाटतं एखादं दार बंद झालं असतं. पण आयुष्यातली असंख्य दारं तुमच्यासाठी खुली आहेत. पण आम्ही ते इतकं इगो करून घेतलाय त्या सगळ्या गोष्टींचा. हंटर घेऊन फक्त आम्ही पोरांच्या मागे, मला माहित नाही ते माझ्या मित्राचा पोरगा MBBS ला गेला, तू गेलंच पाहिजे. अरे पण याला बायोकेमिस्ट्री आवडत आहे का? याला इंजिनिअरिंगला तुम्ही टाकताय पण त्याला मॅथ्स फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे का? या असली कोणतीही समीकरणं आमच्या डोक्यात नाहीये. पोरांचा कल ओळखता येईल का? शीतल पाटील साहेब मला सांगत होते की पोरांच्या मानसिकतेवरती आपण विचार केला पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडी काय, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेसेस काय, या संदर्भाने विचार करून आपण त्यांच्या करिअरचे मार्ग चूज केले पाहिजे. पण आपण सिस्टीमच्या नुसार म्हणजे जसे ट्रेंड बदलतात तसे फक्त आपण त्याच्या पाठीमागे धावत राहतो. आता इथे शिक्षक मंडळी आहेत बरेच जर, ज्यांचा आज काहींचा सन्मानही झाला. मला सांगा डीएड वाल्यांची काय हवा होती? डीएड ला जर कांबळे साहेब नंबर लागला त्यानं मागं वळून बघायचं नाही. आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदला चिकटले काय करिअर होतो? आज डीएड ची अवस्था काय? इथं बसलेल्या पोरापोरींना डीएडचा काही कोर्स होता हे सुद्धा आज माहित नसेल. बहुतांशी डीएड कॉलेजेस आता बंद झाले. चांगले मार्क पडले का ग्रामीण भागातल्या पोरापोरींसमोर सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे डीएड. आणि लगेच डीएड ला ऍडमिशन घ्यायचं, कुठतर नोकरी लागणार, झालं करिअर. आज डीएड कॉलेजेस बहुतांशी बंद झाले. त्यानंतर इंजिनिअरिंग वाल्यांचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि कुणी जर विचारलं इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. तुम्ही आता गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटते पोरग मेडिकलला गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात झालं, पण त्यानं मेडिकलला गेलं. बरं मी मगाशी म्हटलं आपण नवीन करिअर स्वीकारलं पाहिजे, मेडिकलला संधी गेलं पाहिजे.
इंजिनिअरिंग मध्ये चांगल्या संधी आहेत, गेलं पाहिजे. CS AI नव्याने येत आहे, आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या आवडीनिवडी, आपल्या स्ट्रेंथ, विकनेस, आजूबाजूची परिस्थिती याचं काही तर भान ठेवणार आहोत की नाही? त्या पोराला कशात इंटरेस्ट आहे याचं घेणं देणं नाही. आई बाप्पाच्या डोक्यात एवढंच आहे, पोरगा MBBS, त्याला मुलगी MBBS, दोघांचं हॉस्पिटल आणि नंतर मिळवण्याला मेडिकल. इकडे कसं आहे मला माहित नाही, असंच आहे ना. ते अलिखित नियम आहे, ते त्यालाच द्यावं. आपण कधी बदलणार आहोत? सिस्टमॅटिकली एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी काय तंत्रज्ञान अवलंबावं, कशा पद्धतीने अभ्यास करावा हे सांगायची जबाबदारी पाटील सरांची, त्यांच्या अकॅडमीची. पण ते अचीव्ह केल्यानंतर सुद्धा करिअर म्हणून तुम्ही त्या शिक्षणाकडे कसं बघता? काय आपण आपलं ज्ञान मुळात समाजाभिमुख आहे का? आपल्या ज्ञानाचा उपयोग काही समाजाला आहे का? किंवा आपण जे शिकतोय, परवा तुम्ही ते डेव्हिड धवन साहेबांची मुलाखत ऐकली असेल. त्यांनी सांगितलं, अरे अपयश जरी आलं ना तर आवडीच्या क्षेत्रात जा. मग भलं तर अपयशी एखाद्या क्षेत्रामध्ये, पण आवडीच्या क्षेत्रात अपयश आलं ना त्याचा तरी किमान आनंद आहे की जे क्षेत्र आवडत होतं त्यासाठी मी काहीतरी आयुष्यात प्रयत्न करू शकलो. आयुष्य मनमुराद जगून घ्या. अभ्यास सुद्धा करताना ना निव्वळ औपचारिकता म्हणून करू नका. वर्षभर काय करायचं नाही, पेपर जवळ आले की रात्र जागायचं, पहाटे लवकर उठायचं, तब्येतीकडे लक्ष नाही, सरांच्या मागे लागायचं. IMP क्वेश्चन सांगा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. मग मागच्या 5-10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळायच्या, कोणते क्वेश्चन सातत्याने रिपीट झाले ते बघायचं. चला, परीक्षेचं तंत्रज्ञान म्हणून हे सगळं काय करायचंय ते तुम्ही तंत्र विकसित करा. पण आनंद म्हणून तुम्ही अभ्यासाकडे कधी बघताय का? भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्ट सोबत गप्पा मारल्या पाहिजे. गणित सोडवताय ना, आकडे असे फळ्यावर खेळले पाहिजेत. मराठीतला धडा वाचताय ना, लेखकासोबत मैत्री झाली पाहिजे. इतिहास अभ्यासताय ना, त्या पात्रांसोबत संवाद साधला पाहिजे. इतकं एकरूप होऊन तुम्ही त्या अभ्यासासोबत तुम्ही आनंद घेतला पाहिजे. पण आम्ही ते आनंद नाही. किती, कोणता चॅप्टर किती मार्काला? शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू नये, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाच. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार? मी म्हणले पडतील कसे, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळं कसं मार्कांसाठी असेल. जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊन तुम्ही थोडंसं तुमच्या अभ्यासाकडे बघितलं पाहिजे. शाळा कॉलेजचे दिवस तुम्हाला परत नाहीत, हेच दिवस आहेत शिकण्याचे. लॅबोरेटरीमध्ये गेलं पाहिजे, वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. क्लासेसमध्ये जर लायब्ररी असेल त्या लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे, वेगवेगळे रेफरन्स बुक रेफर केले पाहिजे. तुमच्या वयातली जगभरातली पोरं नव्यानं काय शिकतायत, तुमची कॉम्पिटिशन पुणे, मुंबई, पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजी, कोल्हापूरची शिवाजी युनिव्हर्सिटी, या हे 10-5 युनिव्हर्सिटी पुरती तुमची कॉम्पिटिशन राहिलेली नाहीये. तर या वर्षी जगातली 25-26 विद्यापीठं भारतात येतात. आता तुमची हे जग एक छोटं खेडं बनवून बसलंय. पूर्वी होतं नाही बाबा, ती पोराला लांब पाठवता, राहू द्या आपल्या जवळ 4 एकर आहे, करेल त्याचं फार तर जाऊ द्या पुण्यात, तिथे एखाद्या हॉस्टेलवर राहील, आठवड्यात एखाद्याला भेटता येईल. आता हे भिंती उरलेल्या नाहीयेत. आता जग एक छोटं खेडं म्हणून बसलंय. जगातली पोरं म्हणतात की चला भारतातलं तत्वज्ञान अभ्यासायचंय, काही दिवस भारतात जाऊ. लॉ शिकणाऱ्या पोराला वाटतंय मी फक्त कायदा शिकणार नाही, त्याच्याबरोबर मॅनेजमेंट पण शिकलं पाहिजे. MBA करणाऱ्या पोराला वाटतंय नुसतं MBAचं मार्केटिंग आणि ह्युमन रिसोर्स अभ्यासून उपयोग नाही, मला कायदा पण कळला पाहिजे. अहो इव्हन MBBSच्या पोराला असं वाटायला लागलंय की मला थोडं इंजिनिअरिंगचं नॉलेज असलं पाहिजे. इंजिनिअरिंगच्या पोराला असं वाटतंय मला पण कायदा कळला पाहिजे. आता तुम्ही एखाद्या विषयापुरते तुम्ही मल्टीटास्किंग सगळं होऊन बसलाय. जे समाजाला लागतं, जे समाजात गरजेचं आहे ते शिकण्यासाठी आता धडपड सुरू झालेली आहे. अरे एखादा निबंध लिहायचा म्हणला तर 2 दिवस पूर्व विचार करत होती, काय लिहून कसं लिहून, मागं कुणाला तरी विचार काहीतरी लिहितात. आता ChatGPT वरती पोरं सांगतायत अमुक विषयावर कविता लिहून पाहिजे, साहेब 2 मिनिटात कविता लिहून तुम्हाला मिळते. आणि ही सगळी आव्हानं स्वीकारत असताना तुमची प्रतिभा बाजूला जाणार नाही ना, तुमच्यातली विद्वत्ता पुढे बाजूला जात नाहीये ना, तुमचे प्रयत्न कुठेतरी बाजूला जात नाहीयेत ना. ही सगळी आव्हानं तुम्हाला पेलवावी लागतील. 100-100, 200-200 मोबाईल नंबर यांची पाठ होते. आता आपल्याला आठवायचं म्हटलं तर मोबाईल मध्ये बघावं होतं माझंच आहे का, सेव्ह करून ठेवलाय, डायल करायचा विषयच येत नाही.
हे सगळं तंत्रज्ञान वापरत असताना मानवी बुद्धिमत्ता तिला चालना मिळेल का? कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितीही टाळायचा ठरवला आता टाळता येणार नाही. कम्प्युटर ज्यावेळेस आले त्यावेळेस लोक म्हणत होती नोकऱ्या जातील, कम्प्युटर स्वीकारायचे नाहीत. ते करू शकत नाही तुम्ही. नवीन तंत्रज्ञान तुम्हाला स्वीकारावंच लागतं. पण ते स्वीकारत असताना मानवी मूल्य आणि मानवी प्रयत्न यांना कुठे बाधा पोहोचणार नाही ना. आणि माझी म्हणजे मला खात्री आहे कितीही तंत्रज्ञान पुढे गेलं तर शिक्षक म्हणून शिक्षकाचं आणि ठराविक विषयांमध्ये माणसांचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. शिक्षकाचं तर नाहीच नाही. प्रभू रामचंद्रांना सुद्धा आपल्या गुरुच्या घरी जाऊन शिकावं लागलं होतं. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनींच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं होतं. भगवान श्रीकृष्ण म्हटले का मला सगळं माहित आहे, मला गीता सांगायची आहे, तुमचा कोर्स आटपून घ्या, सर्टिफिकेट द्या, मी चाललो पुढे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखं भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनींच्या आश्रमात जाऊन शिकावं लागलं. आणि म्हणून शाळा कॉलेजचे जे दिवस आहेत ते आनंदानं तुम्ही या दिवसांकडे पाहिलं पाहिजे. केवळ फॉर्मॅलिटी म्हणून अभ्यासापुरतं तेवढं चौकटीच्या पलीकडे न जाता जर तुम्ही जगत राहिलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष वाया घालवत आहात. हे दिवस तुम्हाला कधीच मिळत नाहीत. हेच दिवस आहेत शिकण्याचे, हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे, हेच दिवस आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळा आकार देण्याचे, आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची हे तुम्ही ठरवा. याच पुण्यामध्ये 2-4 महिन्यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली आणि कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज सापडलं. जे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं तिथं आज विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती व्यसनामध्ये अडकलेले पाहायला मिळतात. पोरं मोबाईलला इतकी ॲडिक्ट झाली आहेत की 2 सेकंदात 10 रील्स त्यांना पुढे ढकलायचे असतात. 30 सेकंद सुद्धा आमची नजर आता रीलवरती खेळू शकत नाही. 3-3 तास लोक व्याख्यानं ऐकत होते, कीर्तन प्रवचन ऐकत होते. आता 30 सेकंदापर्यंत आमचं येऊन ठेपलंय. 45 मिनिटांच्या तासात 2-4 वेळा तर आम्हाला मोबाईलवर कुणाचा मेसेज आलाय का बघायचं असतंय. काल टाकलेल्या फेसबुकवरच्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स मिळाले याच्यात आम्ही रममाण होतो. आमच्या दुःखाची आणि व्यथेची कारणं सुद्धा इतकी फंटूस आहेत. मी आता एका कॉलेजला गेलो होतो. मला ते सर सांगत होते, सर आम्ही जेव्हा नवीन प्राध्यापक म्हणून रुजू झालो शर्ट पायजमा घालून पोरं येत होती आणि अशा पोरांना आम्ही शिकवलंय. आता आम्ही रिटायरमेंटला आलो पण ती पोरं भांडायची, आम्हाला हे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, लायब्ररीमध्ये ही पुस्तकं नाहीत, लॅबोरेटरीमध्ये ही साधनं नाहीत. आता पोरं भांडत पण नाहीत. मुळात त्यांच्याकडे मुबलक आहे पण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष, एखाद्या गोष्टीसाठी काही गोष्टी मागणं, ही सुविधा आम्हाला उपलब्ध करून द्या. किंवा एखादा कन्सेप्ट क्लिअर झाला नाही म्हणून 10 वेळा शिक्षकांच्या मागं लागत होती पोरं. आता पोरं भांडत नाहीत. आता पोरांमध्ये क्रांती करण्याचा मूड नाही आहे. आता सगळ्या गोष्टींची मुबलकता आहे. माझा दावा आहे पालकांना सुद्धा, पोरांना काही गोष्टीचा अभाव ठेवावं. नाही मला मिळालं नाही मग त्याच्या वाट्याला आलंय आता त्याच्या नशिबानं देऊन टाकू. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगताय पोराला मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा वाढायला लागलाय. एरवी तुमच्या पोरांच्या मोबाईलला पासवर्ड नव्हता, लॉक नव्हतं. कॉलेजला गेल्याबरोबर अचानक पासवर्ड आलाय, अचानक लॉक आलाय. झोपतानाही दादाला वाटतंय मोबाईल उशाला घेऊन झोपावं. बाथरूममध्ये जातानाही दिदीला वाटतंय हातात मोबाईल घेऊन जावं. आईबापाला कळायला नको आता आपल्या मुलामुलींसोबत आपल्याला बोलायची वेळ आली आहे म्हणून. मी म्हणत नाही तुम्ही त्यांचा पासवर्ड घ्या, रोज मेसेज चेक करा, त्यांनाही त्यांची प्रायव्हसी जपू द्या. पण किमान ती मोकळीक संवादातली तुमच्यामध्ये असली पाहिजे. मोकळीक असली पाहिजे याचा अर्थ मी असाही म्हणत नाही. बऱ्याचदा असं म्हटलं जातं पालकांनी मुलांचे मित्र व्हावं. मी म्हणतो तुम्ही अजिबात मित्र होऊ नका. त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत. तुम्ही चांगले आईबाप होता येईल का याची काळजी घ्या. ते मित्रमैत्रिणी होण्याच्या फंदात पोरगं बापाच्या खांद्यावर हात टाकतंय, मग ते आईला म्हणतंय तुला काय कळतं. ते अजिबात मित्रमैत्रिणी होऊ नका. तुम्ही चांगले आईबापच व्हा. त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत. आणि माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, अरे धनकवडी बिनकवडी मी जवळून बघितलंय. आत्ता जरा परिस्थिती सुधारली. आता मी जेव्हा इथं पहिल्यांदा स्वारगेटवरून इकडे निघालं तर सगळी वडाची झाडं होती, ह्या अख्ख्या रस्त्यांमध्ये होती. तुमचे आईबाप एका रूम किचनमधनं त्यांनी त्यांचे संसार सुरू केलेत. आणि धनकवडीतली माणसं काय सगळी काय बॉर्न अँड बॉट अप इथली का पुण्यातली? अरे इकडून सातारा, सांगली, कोल्हापूर इकडून तिकडून येऊन सेटल झाली. आणि हा ट्रेंड आहे. सातारच्या लोकांनी इकडे सेटल व्हायचं, धनकवडी कात्रज. आम्ही नगरवाले तिकडे चंदननगरला फ्लॅट घेतले.
हे जे आले जिथं आले 10-5 हजार रुपयांनी त्यांनी नोकऱ्या त्यांच्या सुरू झाल्या. आता कुठं तर 1 BHK 2 BHK पर्यंत त्यांची गाडी जाऊन पोहोचली. बरं, जे पहिल्यांदा नोकरीला इथं पुण्यात आले त्यांनी काय त्यांचंच बघायचं नाही. त्यांनी गावाकडं भावाला पाईपलाईन करून दे, त्याला विहीर खांदून दे, याची सोसायटी पार रिटायरमेंटपर्यंत संपायची नाही. गावातलं पेशंट जर भारतीय विद्यापीठात ॲडमिट असलं, यानं जाता जाता बायकोला सांगायचं तेवढा डबा करून ठेव. कामाला जाता जाता डबा घेऊन द्यायचा, कामावून येता येता त्याला भेटून परत डबा घेऊन यायचा. जबाबदाऱ्या स्वीकारत होती माणसं. एका रूममधून या लोकांनी यांचे संसार सुरू केलेत. आत्ता तुम्हाला जरा बरी परिस्थिती बघायला मिळाली. आता तुमची वेळ आहे तुमच्या आईवडिलांना सन्मानानं जगून द्यायची. आता वेळ आहे तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटेल अशी परिस्थिती निर्माण करायची. आणि याच्यासाठी शिक्षणा इतका प्रभावी पर्याय माझ्यासमोर दुसरा दिसत नाही. आत्ता एक मुलगी कोल्हापूरची DYSP झाली, तिचं भाषण ऐकलं. ती सांगत होती, दादा अशा गावातनं आम्ही आलो, माझी आई शिकलेली नाही, माझे वडील शाळेत गेलेले नाही, पण आईबापानं सांगितलं शिक, तुला काय लागेल ते आम्ही पुरवू. परिस्थिती नव्हती, मला पुण्याला पाठवलं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी DYSP झाले. आणि मी जेव्हा वडिलांना फोन केला, बाबा DYSP झाले, बापाला माहीत नाही DYSP काय असते. ते म्हणले, बाळा तू फौजदार का नाही झाली. आता हिच्या हाताखाली 10 फौजदार काम करणार आहेत, वडिलांना माहीत नाही. असे खेड्यापाड्यातल्या न शिकलेल्या आईबापाच्या पोटी जन्माला आलेली पोरं गेली हो मोठमोठ्या हुद्द्यांवरती. संभाजीनगरचा आमचा एक पोरगा रिक्षा चालवत होते, वडील IPS ऑफिसर झाला. किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला. बरं, मी म्हणत नाही तुम्ही सगळेजण प्रशासनामध्ये या. उद्योग, व्यवसाय, व्यापार, मेडिकल, इंजिनिअरिंग असंख्य क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. पण झोकून द्या तुम्ही तुमच्या करिअरसाठी स्वतःला. उद्योगात, व्यवसायात, व्यापाराची पण स्वप्न बघितली पाहिजेत. जरासं डोळे विस्मारून आपण जगाकडे बघितलं पाहिजे. आत्ता मार्चमध्ये मी दुबईला गेलो होतो व्याख्यानाला, संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं. काय होतं दुबईमध्ये 84-85 पर्यंत फक्त तेलाचे पैसे होते. मॅडम, आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे. बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, शेकडो मजले वर घेऊन जातात आणि वरून परत खाली यायचं. आणि वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपयांचं तिकीट काढतात. आता त्यांनी दुबई फ्रेम तयार केली आहे, लोक जातात सेल्फी विल्फी काढतात. डिझनी यायला तयार नव्हतं दुबईमध्ये, कारण दुबईमध्ये त्यांची इच्छा होती जगातलं सगळ्यात बिगेस्ट डिझनी इथे असलं पाहिजे. डिझनीवाले सांगत होते, अरे जे लंडनला आहे तेच होईल, याच्यापेक्षा वेगळं नाही करता यायचं. ते म्हणले तुम्ही यायला तयार नाही ना, आम्ही आमचं उभं करू. जे बिगेस्ट आहे, जे टॉलेस्ट आहे, जे लार्जेस्ट आहे ते सगळं दुबईला करून बघायचं आहे. कारण त्यांना माहीत आहे एक दिवस तेलाचे पैसे संपतील. आणि मग जगाला जर आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर पर्यटन सोडून दुसरा प्रभावी पर्याय नाही. मोठमोठ्या बँकांची ऑफिसेस आता दुबईमध्ये, रेड कार्पेट अंथरून ठेवलंय त्यांनी. चांगल्या गायकांना, वादकांना, चांगल्या इंटेलेक्च्युअल लोकांना ते सांगतायत, या गोल्ड विजा देतो, सेटल व्हा. नैसर्गिकदृष्ट्या दुबई फारसं संपन्न नाहीये, पण त्यांनी त्यांच्या ताकदीच्या जोरावरती स्वतःला उभं केलं. का आपल्याला वाटू नये आपण पण पर्यटनात काहीतरी केलं पाहिजे. जगभरातली लोक पुण्यात आली पाहिजे, शनिवारवाडा बघितला पाहिजे, सिंहगडावर गेली पाहिजे, कात्रजच्या उद्यानात आली पाहिजेत, काळंदीला देहूला जाऊन दर्शन करून पुन्हा पुण्यात मुक्कामी आली पाहिजेत. आपण चौकटीच्या पलीकडे जायला तयार नाही होत. तुम्ही जेजुरीला गेलाय कधी? मी जेजुरीला गेलतो. तुमच्यासारखी कॉलेजची मुलं मुली तिथं आलेली. आणि एक पोरगा जेजुरीचे फोटो काढत होता. म्हणलं काय करता रे फोटो काढून? ते म्हणला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हणलं आणून काय करणार? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार. आणि म्हटलं तिथं खालून वरती एकदा गेली की त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो की जी मुलं चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात ना, ती मुलं आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. आणि आता तर तुम्ही सगळी मुलं 10वीला आहात, बरोबर? 10वीचीच आहेत ना सगळी. आता बोर्ड एक्झामला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जायचं आहे. आणि आत्ता तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सांगायला सुरुवात केली असेल, हा तुमच्या आयुष्याचा कोणता पॉईंट आहे? टर्निंग पॉईंट आहे. आणि हे जे 10वीचं वर्ष आहे, या वर्षाला तुम्ही थोडंसं गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आणि तुम्हाला काय करायचंय ना ते आत्ता ठरवलं पाहिजे. तुम्ही आत्ता पाटील सरांना भेटा, तुमच्या शिक्षकांना भेटा,
तुम्ही जरा तुमच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखा आणि ठरवा तुम्हाला नेमकं 11वीला सायन्सला जायचं आहे, कॉमर्सला जायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे, नेमकं करायचं काय. साहेब आपल्याकडे एक ट्रेंड आहे, खूप मार्क मिळाले की सायन्सला जायचं, थोडे कमी मिळले की कॉमर्सला जायचं, आणि सायन्सलाही नंबर लागला नाही आणि कॉमर्सलाही लागला नाही. मग मी दाव्यानं सांगू शकतो, कॉलेजच्या गेटवर जर मी 5 मिनिट उभं राहिलो ना, पोरगं चालत येताना दिसलं तर कळतंय हे कोणत्या साईडला. असं चष्मा विष्मा घालून इनबिन करून आलं का समजायचं, पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं, आणि असं वही बी फिरवीत शिट्टी वाजवत आलं का समजायचं. हे तुमचं तुम्हीच ठरवलंय. कोण म्हणतं कॉमर्सला करिअरच्या संधी नाहीत, आर्ट्सला नाहीत, किंवा सायन्समध्ये फक्त जास्त आहे. सायन्समध्ये अनेक संधी आहेत, कॉमर्समध्ये काही संधी आहेत, आर्ट्समध्ये पण काही संधी आहेत. फक्त आत्ताच्या बोर्ड एक्झामवरती, आत्ता तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झामवरती फोकस केलं पाहिजे. आत्ता ठरवा, परीक्षा आल्यानंतर रात्र जागणं मग तुम्ही मागं लागणं. रोजचं तुम्ही तुमचं वेळापत्रक ठरवा. मी म्हणत नाही तुम्ही 24 तास अभ्यास करा, पण ठरवा एवढा वेळ मी क्लासेसला देणार आहे, एवढा वेळ मी शाळेला देणार आहे, एवढा वेळ मी या विषयाला देणार आहे, एवढा वेळ मी मैदानावरती खेळणार आहे, आठवड्यातनं ह्या दिवशी मी TV चांगला बघणार आहे, चांगला चित्रपट चांगलं नाटक आलं आहे, त्या दिवशी मी पालकांसोबत चांगल्या चित्रपटाला नाटकाला जाणार आहे. जगून घ्या तुम्ही हे सगळे दिवस. हे दिवस तुम्हाला परत कधीच मिळायचे नाहीत. आणि तुमचे कन्सेप्ट हे मी सांगत नाही, शेकडो वर्षापूर्वी तुकोबरायांनी सांगितलंय. अर्थे विना पाठांतर कासया करावे, व्यर्थेची मरावे घोकुनिया. नुसतं जर पाठ करत करत घोकून मरून जाल, जर अर्थ तुमचे पाठ क्लिअर नसतील तर. अर्थ कळाला पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. आणि हेच तुकोबराय सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य गोष्ट सुद्धा साध्य करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते केवळ आणि केवळ तुमच्या अभ्यासामध्ये आहे. म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासाला महत्त्व दिलं पाहिजे. 10वीची ही बोर्डची एक्झाम आहे, आत्तापर्यंत 9वीपर्यंत चला ढकला पुढे, हे ठीक आहे, परंतु आता मात्र या एक्झामकडं थोडंसं गांभीर्यानं बघा. आणि इथं तरुण मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत. पोरांनो, तुम्ही तर जरा जास्त गांभीर्यानं बघितलं पाहिजे. तुम्ही जर सेट झाला नाहीत, तुमची लग्नसुद्धा होणार नाही. सोलापूरमध्ये साहेब लग्न जमेना म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता. कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायचे? लात मारेल तिथून पाणी काढल अशी ताकद तुम्ही ठेवली पाहिजे. आमच्याकडे तर एक जण आहे, आता 38-40 वय झाले, लग्नच जमेना त्याचं. त्याला मित्र असले हुशार भेटलेत. एकानं सांगितलं, म्हणलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना, पगार जरा वाढून सांगायचा. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडं बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो म्हटलं. आपण किती दिवस फसवणार आहोत? आत्ताच तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. आत्ता अभ्यासाची सवय लागली पाहिजे. सकाळी पहाटे लवकर उठणं, तुम्ही तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल तयार करून घेणं त्यात. आणि माझी पालकांना पण विनंती आहे, क्लासची फी भरली आणि एकदा पोरगं क्लासला गेलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं होत नाही. आणि तसं जर असतं, एक मशीनसारखं अमुक एखाद्या क्लासमधून बाहेर पडलेली सगळी पोरं MBBS, सगळी पोरं कुठेतरी वेगळ्या, असं नाही होत. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळ्या आहोत. क्लासमध्ये तुमच्या करिअरला दिशा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तुमच्या जडणघडणीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या लोकांच्या माध्यमातून केला जाईल. तुम्हाला योग्य परीक्षेचं तंत्र ते देण्याचा प्रयत्न केला जाईल. पण शेवटी त्या लेकराला स्वतः अभ्यास करावा लागेल. पालकांची ही जबाबदारी आहे. घरी आल्यानंतर जरा पोराला विचारा, काय झालं रे आज क्लासमध्ये, बघू जरा तुझी नोटबुक. मला माहीत आहे आपल्याला ते गणित नाही सुटायचं, पण घरी गेल्यानंतर आई विचारते जरा तुझं नोटबुक बघू. पोरांना कळतं आई वडील आपल्याला विचारतायत. आणि ह्या पोरांचं भविष्य तुम्हाला जर बघायचं असेल ना, यांच्या वह्यांची मागची 4 पानं बघायची, शेवटची. पोरींनी काय काय डिझाईन काढून ठेवलेले असतात, मेहंदीचं, रांगोळीचं. पोरांनी कसली कसली नावं लिहून पुन्हा पुन्हा खोडलेली असतात. या पोरांचं जगणं सापडतं मागच्या 4 पानांमध्ये. आणि म्हणून पालकांचा त्यांच्यासोबतचा जो संवाद आहे तो संवाद कायम राहील का याची काळजी घ्या. आपण म्हणतो या विषय माझा आवडता आहे, तो विषय मला आवडत नाही. ठीक आहे, एखाद्या विषयाची आवड निवड ठीक असते, परंतु
मग भाषेला काय नाही मार्क मिळाले तरी चालतील असं नाही आहे. अतिशय सगळ्या विषयांचा तुम्ही मनापासून अभ्यास केला पाहिजे. तो प्रत्येक विषयाची अतिशय बारकाईनं तुमची नजर असली पाहिजे आणि त्या विषयाचा आनंद घेता येईल का यासाठी प्रयत्न केला असेल. असं तुम्ही बघितलं आहे का, एखादा पोरगा लय अभ्यास केला आणि टेन्शनमध्ये आला आहे आणि आता त्याला काहीच सुचत नाही आहे. अभ्यासाचा आनंद घेतला पाहिजे, अभ्यासाची मजा घेतली पाहिजे, त्या पुस्तकांनी तुम्हाला खुणावलं पाहिजे. अरे तुम्ही बघा, त्या पुस्तकावरती खुणा करणं, शेजारच्या समासामध्ये पेन्सिलनं काहीतरी लिहून ठेवणं, महत्त्वाच्या नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवणं, त्या सारख्या सातत्यानं हा अभ्यास तुम्हाला प्रेरणा देतो. अभ्यासासाठी प्रेरणा तुम्हाला अभ्यासच देऊ शकतो. आणि कधी देऊ शकेल माहिती आहे? जेव्हा तुम्ही मनापासून ती गोष्ट कराल. कुणीतरी सांगितलंय बस म्हणून तुम्ही बसलात, कुणीतरी छडी घेऊन तुमच्या मागे आहे म्हणून तुम्ही पुस्तक उघडून बसलात, ती गोष्ट तुम्हाला प्रेरणा देऊ शकत नाही. आतून वाटलं पाहिजे की मला हे करायचं आहे आणि डिस्कस करत चला. माझी सगळ्या मुलामुलींना विनंती आहे, तुमच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असलं पाहिजे. आठवड्यातनं एक दिवस तुम्ही ठरवलं पाहिजे अमुक विषयाचं ग्रुप डिस्कशन 10-10 जण मिळून आपण करूयात. एखादा विषय एखाद्याला सोपा जातो, एखाद्याला तो लवकर जमत नाही. तुम्ही जेव्हा सगळेजण एकत्र येऊन बसाल, आवर्जून 2 तास तुम्ही ठरवा या दिवशी या विषयाच्या या 4 चॅप्टरवरती आपण ग्रुप डिस्कशन करायचं आहे. कुणीतरी तुमच्यातला एखादा बोलेल, बाकीचे जरा ऐकून घेतील, एखाद्याला एखादी गोष्ट क्लिअर नसेल तो समजावून सांगेल, पण तुमच्यामध्ये ग्रुप डिस्कशन असलं पाहिजे. यानं होतं काय माहिती आहे? तुमचे गप्पांचे विषय बदलतात. तुमचे गप्पांचे विषय काय आहेत याच्यावरती तुमचं भविष्य दडलेलं आहे. हे 10वीचं वर्ष तुमच्या गप्पांचे विषयसुद्धा, तुमचा धडा, तुमचा एखादा सायन्समधला एखादा कन्सेप्ट, मॅथमधली एखादी ट्रिक, हे तुमचे गप्पांचे विषय असले पाहिजेत. आता तुमचे यानं काय केलं, ह्या हिरोनं कुणासोबत लग्न केलं, ही हिरोईनने कुठं डिवोर्स घेतला, हे नंतर बघू पुढचे 4 वर्षात. आता हे जे वर्ष आहे तुमचं, या वर्षामध्ये मात्र तुमचे गप्पांचे विषय तुम्ही बदलले पाहिजेत. जर तुमच्या गप्पांचे विषय बदलले तर तुम्हाला त्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाटायला लागेल. आणि म्हणून पाटील सरांनाही माझी विनंती असेल की या मुलांना ग्रुप डिस्कशनसाठी संधी निर्माण करून देणं, त्यात आपण इन्व्हॉल्व होणं, यासाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पोरांनो, तुमच्या वयामध्ये असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला. 9000 ओव्यांचा प्रपंच आहे ज्ञानेश्वरी. तुमच्या वयामध्ये असताना संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. तुमच्या वयामध्ये असताना स्वातंत्र्य संग्रामासाठी भगतसिंगांनी स्वतःला झोकून दिलं. आणि तुमच्याच वयात असताना बाल शिरीष कुमारनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये छाताडावरती गोळ्या झेलल्या आणि प्राणांची आहुती दिली. तुमच्याच वयामध्ये असताना सचिन तेंडुलकर बॅट घेऊन क्रीजवरती उतरला, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जगाचा बाप झाला. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला. हेच वय आहे जडणघडणीचं आणि हेच वय आहे पाय घसरण्याचं. माझी मुलींना तर कळकळीची विनंती आहे, पालकांनाही विनंती आहे. 10वी 11वीतली मुलं मुली म्हणजे आता बऱ्यापैकी त्यांना समज येण्याचे हे दिवस आहेत. अशा वेळेला त्यांच्या जगण्यामध्ये काही बदल घडत असतात. त्या लेकरांसोबत तुमचा संवाद असला पाहिजे. माझी सगळ्या मुलींना विनंती आहे, बाळांनो, तुमच्या आईबापाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. इथं वडील पण आहेत आणि मुली पण आहेत. माझा तर दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना साहेब, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. मला काय तुमच्यात भांडणं नाही लावायची, पण जे खरं आहे ते खरं आहे. म्हणजे आम्ही पोरांनी जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतं कधी नेऊन देईल आणि कधी नाही. वडिलांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुईथुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप त्या लेकरासाठी बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत, मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दे. बाप फाटलेलं बनियन घालत, मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल, पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. 10 मिनिट जर तुम्ही शाळेतनं लेट आला ना, 10 मिनिटात वडील 10 वेळा आईला विचारतात, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. ते थेट तुम्हाला फोन पण लावत नाही, तुमचा नंबर नाही का, पण ते आईला म्हणणार फोन कर, कुठपर्यंत आली बघ.
बाप पुरीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतो, पण त्याचं विशेष प्रेम असतं आपल्या लेकरावरती. पुरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, काय माझ्या लेकरानं करिअर करून दाखवलं, काय माझ्या मुलीनं कर्तृत्व करून दाखवलं. लग्न झाल्यावर 2 दिवसांनी वडील मुलीला फोन करतात, बाई बरीच ना गं. पुरीच्या आवाजावरनं बापाला कळतं मुलीला जागा कशी मिळाली ते. तुमच्यासाठी सगळी धडपड सुरू आहे. बघा, आई बापाला त्यांचं आता जगून झालं आहे, त्यांचा संसार झाला आहे करून. आता त्यांच्या डोक्यात एकच विषय आहे, पोरगी 10वीला आहे, तिच्यासाठी काय करता येईल, मुलीला 11वीला कुठे ॲडमिशन घेता येईल. 1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत आहे. क्लासची फी जाईल का, कॉलेजची फी जाईल का, 11वी 12वी नंतर कुठं नंबर लागला तिला हॉस्टेल घेऊन द्यावं लागेल, सगळं जर काय असेल. आजसुद्धा ते इथं आलेत बघा. आज तुमच्यासोबत तुमचे आईवडील कोणाचे असतील, सगळा वेळ बाजूला ठेवून, काम बाजूला ठेवून ते तुमच्यासाठी. घरी गेल्यावर तुम्हाला विचारणार काय झालं आज. ही सगळी धडपड जर कोणासाठी असेल बाळांनो, ही केवळ आणि केवळ तुमच्यासाठी आहे. म्हणून तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतकं काम करावं लागेल, इतका अभ्यास करावा लागेल. आणि का म्हणतो मी अभ्यास करा, अभ्यास करा, हीच एक संधी आहे तुम्हाला तुमच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्याची. तुम्ही सगळ्यांनी विठ्ठल लहाने नाव ऐकलं आहे का? प्लॅस्टिक सर्जन आहेत लातूरचे. त्यांचं भाषण ऐकलं मी आत्तामध्ये. ते म्हटले, लहान होतो आणि आई मला म्हटली शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी शेजारच्या मावशीची साडी आणली, आईला दिली. आईला म्हणलं, आई का मागितली शेजारच्या मावशीला? आई म्हटली, लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची मागितली. टचकन डोळ्यात पाणी आलं. आपल्या आईकडे एक साडी नाही जी लग्नाला घालून तिला जाता येईल. आणि त्या दिवशी ठरवलं, एवढं मोठं व्हायचं, आईला रोज नवीन साडी देता आली पाहिजे. आणि काय केलं त्याच्यासाठी म्हटले मी, त्यासाठी काही केलं नाही, मनापासून अभ्यास केला. आणि त्या अभ्यासाचं उत्तर म्हणून मी डॉक्टर झालो. पैसे मिळायला लागले, आईला रोज नवीन साडी देऊ शकतो इतके पैसे आता मला मिळायला लागले. पण रस्त्यानं जाताना एक मुलगी बघितली, तिचे ओठ फाटलेले होते, तिचं लग्न जमत नव्हतं. ते दुःख तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. त्यांना म्हटलं, उद्या त्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन या, आपण प्लॅस्टिक सर्जरी करू. वडील म्हणले, डॉक्टर साहेब आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, हे नटनट्यांची कामं, आम्ही कुठून एवढे पैसे आणायचे, तुम्ही या तर. दुसऱ्या दिवशी आई वडील भाऊ त्या मुलीला घेऊन आले, मोफत सर्जरी केली, मुलगी छान दिसायला लागली. 6 महिन्यांनी पुरीचं लग्न जमलं. बाप आणि भाऊ पेढे घेऊन आले. पेढा देताना बापाच्या हात त्या डोळ्यातलं पाणी बघितलं. एकीकडं माझी सगळी प्रॉपर्टी आणि एकीकडं पेढा होता. पेढ्याच्या समोर ही सगळी प्रॉपर्टी खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 2-3 पेढे तर कमवायचे. डॉक्टर सांगत होते, माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर चालत असतात. एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही एवढे हवेत का चालता? वडील म्हटले, मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय चालणार. बापाला हवेत चालावं वाटलं पाहिजे तुमच्याकडे बघून. ज्या दिवशी बोर्ड एक्झामचा निकाल लागेल तेव्हा तुमच्या वडिलांना तुमच्याकडे असं बघावं वाटलं पाहिजे, अरे काय माझ्या पोरानं काम करून दाखवलं. आणि फक्त 1 नंबरचा खेळ आहे फक्त. आणि त्यासाठी काही टेन्शन घेऊ नका, मनापासून अभ्यास करा. आणि तुमच्याकडे एवढी सगळी शीतल पाटील साहेबांसारखी एवढा सगळा मार्गदर्शन करायला मला, साहेब मी अनेक क्लासेसमध्ये जातो, पण या अशा अंगानं कुणी क्लासेसकडे बघत नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही काम करतायत ना, गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे फक्त गुणवत्ता नाही आहे. या पोरांच्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे, वात्सल्य असलं पाहिजे. मदतीसाठी यांचे हात सरसवले पाहिजेत, कुणाच्या तरी मदतीसाठी यांचे पाय धावले पाहिजेत. यांच्या डोळ्यात जर प्रेम आणि हृदयात वात्सल्य शिल्लक नसेल, कितीही मार्क पडले तर काय उपयोगाचे. समाजाभिमुख ज्ञान असलं पाहिजे. यांच्यापैकी उद्या 4 इंजिनियर होतील, यांना कळलं हो धनकवडीत किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR, किती रुपयानं फ्लॅट विकायचा, हे काय सांगावं लागतंय का? मार्केटमध्ये गेल्यावर ही शिकणारच आहेत. पण पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना एका तर सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे मी 2 मिनिट रस्त्यावर थांबल, पालिकेच्या इंजिनियरला विचारलं जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडंफार रस्त्यातलं कळतं. हे सामाजिक शहाणपण या पोरांमध्ये आलं पाहिजे. याच्यापैकी डॉक्टर तर कितीतरी जण होतील,
स्वतःची ओपीडी टाकतील, कुठं हॉस्पिटलला काम करतील, पण एका तर डॉक्टरला वाटलं पाहिजे कधीतरी मी सिव्हिलला जाईल, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करेल. तिथं आज इतकी तुम्ही जा कधीतरी सिव्हिलला रात्री, खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातली लोक तिथे येतात, बेड नाही, काही वेळेस डॉक्टर लोकांना सलाईन असं बाहेर ठेवून त्यांना द्यावे लागतात. तुमच्यापैकी एका तर डॉक्टरला वाटलं पाहिजे आठवड्यातनं 2 दिवस मी माझं तर करेल हो वर्षभर, पण आठवड्यातला 2 तास तरी मी सिव्हिलला जाऊन तिथल्या डॉक्टरांशी काहीतरी चर्चा करून तिथल्या लोकांसाठी काहीतरी योगदान देईल. तुमच्यापैकी एका तर डॉक्टरला वाटलं पाहिजे कधीतरी शीतल पाटील साहेबांना फोन करेल आणि मी म्हणेल 10वीतल्या पोरांना जरा किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्यावरती होणाऱ्या बदलांवरती बोलायला मी येतोय बरं का क्लासमध्ये, जरा मला 2 तास द्या. हे सामाजिक शहाणपण जर तुमच्यात आलं नाही तर काय उपयोग. आजूबाजूची परिस्थिती बघा, काय नेपाळमध्ये झालं आहे, काय श्रीलंकेमध्ये झालं आहे आणि का झालं आहे हे सगळं. साहेब मी महाराष्ट्रात सगळीकडं कानाकोपऱ्यात फिरलो. आज तुम्ही पुण्यामध्ये जर आलात, एखादी शाळा जर बघितली तर कळत नाही ही शाळा आहे का 5 स्टार हॉटेल आहे. इतकं कमालीचं इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना अवेलेबल आहे आणि का असू नये, असलं पाहिजे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे, मुलांना ते मिळालं पाहिजे. पण दुसरीकडे जर तुम्ही ग्रामीण भागात गेलात, आज काही शाळांमध्ये 4-4 वर्ष झाले सायन्सला शिक्षक नाही, 4-4 वर्ष झालं इंग्रजीला शिक्षक नाही. या पोरांनी कुणाचं पाप म्हणून हे सांगायचं येणाऱ्या काळामध्ये. तुम्हाला उद्या माझं नगर जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे पारगाव भातुडी नावाचं. माझ्या गावामध्ये MH14 पासिंगची गाडी आली. MH14 म्हणजे आता बऱ्यापैकी सदन आहे, पिंपरी चिंचवड चांगलं सदन भाग आहे, MIDC आली. त्या ड्रायव्हरनं अशी काच खाली घेतली, 2-4 कोटी रुपयाची गाडी, डोळ्यावर लावलेला महागडा गॉगल, आणि त्यानं गाडीची काच खाली घेऊन विचारलं पारगाव कुठे आहे. बरं गाडी पारगावातच आहे. पोराला विचारलं पारगाव कुठे आहे. पोरगा म्हणला पारगाव ना 10 किलोमीटर पुढे जा, वडगाव येत आहे, तिथं कोण पण सांगेल तुला पारगाव. मी म्हणलं खोटं का सांगितलं. MH14 आहे म्हणला, काय कमी यांना, जाऊ दे पुढं त्याचं पेट्रोल परत येत आहे म्हणला. मग ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची साहेब सुरुवात आहे. याच पुण्यामध्ये मला आठवतं आहे 2009-10च्या सुमारास एका माथे फिरून रात्रीत पार्किंगमधल्या 50 गाड्या पेटून दिल्या होत्या आणि सकाळी पोलिसांनी त्याला विचारलं का पेटवल्या. तो म्हणला आपल्याला घेता येत नाही, पेटून टाकल्या, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. 2 जातीतले वाद मिटतील, 2 गावातले वाद मिटतील, 2 धर्मातले वाद मिटतील, 2 देशातले वाद मिटतील, 2 राजकीय 3-3, 4-4 राजकीय पक्षातले वाद मिटतील. पण गरिबी आणि श्रीमंती जर सुरू झालं ते मिटायचं नाही. आणि म्हणून यांच्या ज्ञानाला गरज आहे ती सामाजिक बांधिलकीची. याच पुण्यामध्ये महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ सुरू केली. आज या सगळ्या महिलांचे सत्कार झाले आणि तुम्ही अशा ITत बसलाय ना. एक सावित्रीबाई शिकल्या म्हणून आज तुम्ही सगळ्याजणी इथे मान सन्मानानं बसू शकल्या. आणि महात्मा ज्योतिराव फुले साहेब, तांबे साहेब ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्याच पुणे महानगरपालिकेचे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. बक्कळ पैसे कमवून मस्त सेटल झाले असते, छान आयुष्य रुबाबदार जगता आलं असतं. पण त्या एका माणसाला वाटलं की गोरगरिबातल्या पुरीसुद्धा शिकल्या पाहिजेत. आपल्या पत्नीला शिकवलं आणि पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. आज जर सगळं तुमच्या पुढ्यात आहे. अरे शिकण्यासाठी लोकांना दगडधोंडे सहन करावे लागले होते, शिक्षणासाठी लोकांना चळवळ उभी करावी लागली होती. आता सगळं तुमच्या हातात आहे हो. शासन तुमच्या दारात येत आहे, शिकवा रे बाबांनो, चला रे बाबांनो, मुलींना इथे सवलत देऊ, तिथे सवलत देऊ, फीमध्ये सवलत देऊ, क्लासेस तुमच्या दारात आहेत, सगळ्या सुविधा. आईबाप धडपड करतायत, माझ्या पुरीनं शिकलं पाहिजे, माझ्या पोरानं शिकलं पाहिजे. आता अडचण काय. इथे अडचण फक्त मानसिकतेची आहे की आमची अजून मानसिकता होत नाही आहे की शिक्षण हा प्रभावी पर्याय आहे आणि आम्ही तो स्वीकारला पाहिजे. आणि काहींची मानसिकता झाली आहे तर ती मानसिकता इतकी पराकोटीची झाली आहे. कोट्याला 32 पोरांनी एकाच दिवशी आत्महत्या केली साहेब. आणि आत्महत्या केल्यानंतर निर्णय घेतला की हॉस्टेलमधले फॅन काढून टाका. अरे काय ही काय उपाययोजना आहे. आता कर्नाटकमधल्या एका मुलीनं आत्महत्या केली, तिचे वडील सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने मागच्या महिन्यामध्ये निर्देश दिलेत पोरांच्या फक्त मार्कांना नाही त्यांच्या मानसिकतेकडे थोडंसं लक्ष द्या. जिथे जिथे 200 मुलं आहेत तिथे तिथे जरा समुपदेशक ठेवा आणि त्यांना सांगा चांगलं वाईट काय आहे ते. मार्क जरूर मिळवा पण त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करा. वर्षभर आपण काय करत नाही आणि मग परीक्षा आल्यानंतर आपण टेन्शन घेतो आणि मग त्याचे परिणाम भोगावे लागतात. माझी विनंती आत्ता मला वाटतं माझं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही परत या मुलांशी बोलणार आहात, तुमच्या सेशन तुम्ही घेणार आहात. पाटील सर तुमच्याशी या सगळ्या विषयांवरती सविस्तरपणे बोलतील. अभ्यासाचं नियोजन कसं करावं. एका रात्री डोंगर फोडायचा फुटेल का.
दशरथ मांजी रोज थोडं 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 करत गेला, पण त्यानं डोंगर पोखरून दाखवला. तुमच्या हातात अख्खं वर्ष आहे, त्या वर्षाचं प्लॅनिंग कसं करायचं हे आत्ता ठरवा. म्हणजे एका रात्रीत डोंगर फोडायची वेळ येणार नाही. आणि तुम्ही कितीही ठरवलं एका रात्रीत तो फुटत नाही. आणि मग येतो अरेच्या ॲडमिशनसाठी आईला किती पळापळ करावी लागते. मग तांबे साहेबांकडे जाऊन बसावं लागणार, साहेब चिठ्ठी द्या, कुठंतरी फोन करा, काही करा बाबा, पण ॲडमिशन मिळवून द्या. मग त्यांनी कुठंतरी सांगायचं, मग तुमच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करायचे. मग मला सांगा, आत्ताच जर तुम्ही 10वीला जर मनापासून छान प्रयत्न केले, मला वाटतं तुमच्या पालिकेकडनं चांगले मार्क मिळवणाऱ्या पोरांना 15-20 काय म्हणजे या पुणे महानगरपालिकेचं खरं कौतुक केलं पाहिजे की चांगले मार्क मिळाले तर तुमच्या पाठीवर थाप मारायला ही माणसं तयार आहेत. मग आता तुम्हाला करायचं आहे काय? पुढचं वर्षभर काय करायचं आहे? मोबाईलवर खेळायचं आहे? अभ्यास करायचा आहे. 1 वर्षभर थोडंसं मोबाईलला बाजूला ठेवा. जंगली रमी प्याव ना महाराज. 2-5 लाखाला पोरगं घंटा घालते, मग कळतंय की आपण चुकीच्या वयात चुकीची साधनं मुलांच्या हाती दिली. जाताना इतकंच सांगेल, खरं तर तुम्ही सगळेजण 10वीची मुलं आहात आणि येणाऱ्या काळात बोर्ड एक्झामला तुम्हाला सगळ्यांना सामोरं जायचं आहे. ही बोर्ड एक्झाम तुमच्या आयुष्यातला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणार आहे. ह्या वेगळ्या वळणावरती जात असताना तुम्ही मनापासून तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे बघा. आणि ज्यावेळेस असं वाटेल आपण काहीतरी चुकतोय, आपण काहीतरी वेगळं करतोय, त्यावेळेस तुमच्या आईचा आणि तुमच्या वडिलांचा चेहरा तुम्हाला आठवला पाहिजे. शेवटचे 1-2 मिनिट घेतो. मी नेहमी सांगतो, काळ आणि वेळेनुसार बदला. जर तुम्ही बदलला नाहीत आणि तेच घिसेपिटे प्लॅन आणि त्या पाट्या टाकत राहिलात, तुम्ही टिकू शकत नाही. चेंबूरला गेलो होतो आत्ता, होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे, 1200 एकराचा कॅम्पस आहे. व्याख्यानाला गेलो होतो. साहेब, मला बोटावर मोजण्या इतकी पोरंसुद्धा महाराष्ट्रातली सापडली नाही. आपल्या पोरांना वाटत नाही की आपण नवीन तंत्रज्ञान स्वीकारावं किंवा नवीन काही मार्ग चोखाळून बघावेत. माझी पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे, ही पोरं खूप भन्नाट आहेत, यांच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे, एनर्जी क्रिएट होते का डिस्ट्रॉय होते का? ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. या पोरांमध्ये प्रचंड एनर्जी आहे. फॅन फिरतोय, काय होतं? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. या एनर्जीला फक्त कुठं डायव्हर्ट करायचं, याचं प्लॅन फक्त आपल्या सगळ्यांना करावे लागणार आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, नवीन मार्ग जर चोखाळून पाहिले नाही तर आपण टिकू शकत नाही. दादा, हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे फोटोचा? निकॉन. एकतर आता हल्ली मार्केटमध्ये निकॉन आहे, सोनी आहे आणि पॅनासॉनिक आहे. आता कॉडॅक आहे का? आता कॉडॅक दिसत नाही. आणि साहेब, एक जमाना कोणाचा होता? काय रुबाब होता कॉडॅकचा. हे पहिल्या रांगेत बसलेल्या सगळ्यांना विचारा, यांच्या सगळ्यांचे लग्नाचे अल्बम पाटील साहेबांसहित सगळे कॉडॅकवर होते. आणि 36च फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. 6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते नवरदेव कितीही मागं लागला, ते फोटोग्राफर इतका भाव खाणार, ते म्हणणार फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कुणास? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक टिकू शकलं नाही. आमच्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा वापरला आहे? आता नोकिया आहे का? 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. दूरदर्शनला 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ. आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुमची पाठ नसेल, पालकांची पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, सगळ्यांची पाठ आहे. बघितलं, आम्हाला जाहिराती पाहायच्याच होत्या कारण दुसरा ऑप्शन नव्हतं. आता तुम्ही जाहिरात लागली की चॅनल बदलता. आमच्या वेळेस एकच चॅनल होतं दूरदर्शन, ते पण दिवसभरात 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायचे टी व्हीला मुंग्या आल्या. आता टी व्हीला कुठं मुंग्या आहेत? एक शाना कोणतर वर जाणार, त्यांना अँटिना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं, वरचा खाली येऊस तोर चित्र गायब. टी व्हीला सगळ्या जाहिराती पाठ. आणि लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. पण त्यावेळेस लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला.
लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लाईफबॉयचं मार्केट जरा कमी झालं, लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफबॉयला कळलं आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर ही फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवून उपयोगाचं नाही. त्यांनी लाईफबॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला, लाईफबॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आला. लाईफबॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफबॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलो बदल स्वीकारले तर आपण टिकू. मला सांगा कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त किटाणू आणि मुक्ती. आणि दादा मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असते काय माहिती? ते दिवाळीलाच येते. वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय. वर्षभर कोणाला काय मस्ती करायची ते करू दे, आपलं मार्केट दिवाळी. तुम्हाला तुमच्या संधी ओळखता आल्या पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि तुम्हाला तुमचं नाणं असं खणखणीत बाजारात विकता आलं पाहिजे. आणि त्यासाठी गुणवत्ता हाच प्रभावी पर्याय आहे. आणि गुणवत्तेसाठी कष्ट आणि त्या कष्टांना सुद्धा योग्य दिशा. अभ्यास करा अभ्यास करा, त्या अभ्यासाला दिशा पण असली पाहिजे. मी असंच एका सेमिनारमध्ये म्हटलं कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा, त्याशिवाय यश नाही. 2-4 जणांच्या डोक्यातच कष्ट करा मदत करा. ते सेमिनारमधनं बाहेर गेले, एका बंगल्याला आग लागलेली होती. त्याच्या डोक्यात कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. ती शिरला आगीत, दिसेल त्याला उचलायचा, आगीतनं बाहेर आणून ठेवायचा. प्राणांची बाजी लावली, आगीतनं 10 माणसं रस्त्यावर आणून ठेवली. आणि जेव्हा तो स्वतः बाहेर आला, पोलिसांनी त्याला अटक केली. हे म्हणतोय अहो मी माझ्या जीव तिथं दावणीला लावला, आगीतनं 10 माणसं बाहेर काढली आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हणले मूर्ख माणसा, जी माणसं तू आगीतनं बाहेर काढली ती अग्निशामक दलाची होती, ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर काढत होता. म्हणजे तुमच्या जर कष्टाला दिशा नाही, ते कष्ट तर काय उपयोगाचे? म्हणून कष्टसुद्धा विना दिशेचे असू शकत नाहीत. आणि म्हणून तुमच्या कष्टांना दिशा देण्याचं काम येणाऱ्या काळात पाटील सर तुम्हाला तुमच्या क्लासेसच्या माध्यमातून करावं लागणार आहे. मी काय करणार आहे? अजून 2 मिनिट फक्त बोलणार आहे. आणि माझ्या 2 मिनिटाच्या बोलण्यातनं मी काय सांगणार आहे? अभ्यास करा, चांगलं कष्ट करा, चांगला मार्ग करा, चांगले संस्कार करा. पण हे सगळं करायचं आहे कुणाला? हे सगळं तुमचं तुम्हाला करायचं आहे. वामनराव पैंचं एक गोड वाक्य आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कोणतरी येईल तुम्हाला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम पालक करतील, मार्गदर्शन करण्याचं काम शिक्षक करतील, दिशा देण्याचं काम ही सगळी मंडळी करतील. पण शेवटी धडपड मात्र तुमची तुम्हालाच करायची आहे. ती धडपड करण्याचं सामर्थ्य ते तुमच्यामध्ये असलं पाहिजे. एक राजा होता आणि त्या राजानं एक दवंडी दिली. राज्याच्या अशी मधून नदी व्हायची, फार मोठा पल्ला होता नदीचा. आणि त्यानं सांगितलं की जो कुणी ही नदी ओलांडून पलीकडे पहिल्यांदा जाईल पोहत पोहत, त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईल आणि राजकन्येसोबत त्याचं लग्न लावून देईल. काय करिअर आहे हो? नीट नाही, JEE नाही, काय नाही काय नाही, फक्त नदी ओलांडून पलीकडे जायचं आहे, अर्ध राज्य बक्षीस आणि राजकन्येसोबत 10,000 पोरं असे नदीच्या काठावर येऊन उभे होते. वाट बघत होते कधी राजा सूचना देतोय आणि कधी उडी मारतोय. राजानं पहिली सूचना दिली, तुम्ही ज्या नदीमध्ये उडी मारणार आहात त्या नदीमध्ये एक 500 विषारी नाग आहेत, 200 मगरी आहेत. हे पोरं म्हणले ते राज्य तुलाच राहू दे आणि तुझी कन्या तुलाच राहते. एक पोरगा धाडस दाखवायला तयार नाही. राजा असा टेन्शनमध्ये एरझऱ्या मारत होता. तेवढ्यात एका पोरानं धगदिशी उडी मारली. तो पोहत पोहत पलीकडे निघाला. अनेक संकट आली, सगळी संकट बाजूला केली, रक्तबंबाळ झाला, पण पुढच्या किनाऱ्यावरती जाऊन पोहोचला. राजाला आनंद वाटला. एक तरच आहे की ज्यानं हे धाडस दाखवलं, त्याचा सन्मान केला, सत्कार केला, त्याला अर्धराज्य बक्षीस दिलं, राजकन्येसोबत लग्न लावून दिलं. लग्नाला 1 महिना 15 दिवस झाले असतील. बायकोनं विचारलं
मला तुम्हाला एक विचारायचं आहे, 10,000 पोरं उभी होती, तुम्ही एकटेच शूरवीर कसे? तुम्हाला भीती वाटली नाही? तुम्ही एकट्यानंच असं धाडस कसं दाखवलं? तो म्हटला, तू जो विचार करते ना तोच विचार मी पण करतो. आम्ही एवढे जण उभे होतो, मला नेमकं नदीत ढकललं कुणी, मी त्याला शोधतोय. म्हणजे इथं त्या प्रवाहामध्ये पोहायचंय कुणाला? आम्ही काय करू शकतो? आम्ही फक्त ढकलू शकतो. आज आम्ही तुम्हाला ढकलतोय, पण पुढची जबाबदारी मात्र तुमची तुम्हाला स्वीकारायची आहे. म्हणून हे दिवस परत नाहीत. खूप चांगला अभ्यास करा, मनापासून स्वतःला झोकून द्या, अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा. तुकाराम महाराजांचं हे वाक्य तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या वहीच्या पानावरती लिहून ठेवा. पहिल्या पानावर लिहा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि तिथेच खाली लिहा, अर्थे विना पाठांतर कासया करावे, व्यर्थेची मरावे घोकुनिया. फक्त पाठांतर करण्यात वेळ वाया घालू नका, कन्सेप्ट क्लिअर करा. समजलं नाही 10 वेळा शिक्षकांना विचारा, 10 वेळा चिंतन मनन करा, सातत्यानं पाठपुरावा करा. करिअर व्हायला दुसरा पर्याय नाही. हेच दिवस आहेत. या दिवसांचा तुम्ही सगळेजण मनापासून फायदा घ्याल. आणि मुळात मला इथे आज सरांनी याच्यावर लिहिलं आहे, टीचर इज अ फ्युचर. तुम्हीच यांचं भविष्य आहात. शेवटचा 1 मिनिट शिक्षकांसाठी घेतो. ताई, दूधवाला जर तुमच्याकडे दूध द्यायला आला, आता तर पिशवीत येतं, पूर्वी गवळी यायचं दूध घेऊन, तुमचं लक्ष कशाकडे असायचं? दुधाच्या मापाकडे असायचं. ते पण लक्ष आपलं पहिल्या मापाकडे नसायचं. त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार ओततो, त्या दुसऱ्या धारेकडे आपलं लक्ष असतं. पहिलं तर त्याच्या बापाला ओतावं लागतं, पैसे दिलेत त्याच्या बदल्यात त्याला ते माप द्यावंच लागणार आहे. पण नंतर वरतून एक फुकटची धार तो मनानं ओततो, आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. तुम्हाला सिलेबस कंप्लीट करावा लागेल, पोरांच्या परीक्षेच्या दृष्टीनं सगळं तयारी करून घ्यावी लागेल. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन यांच्या संस्कारांसाठी, यांच्या जडणघडणीसाठी आपण काही वेगळी धार ओततो का, याच्याकडे मात्र समाजाचं लक्ष असतं. आणि कदाचित तुम्ही ती वेगळी धार ओतताय म्हणून आज यांचा सगळ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. त्या सन्मानाचा आभ ठेवत येणाऱ्या काळातसुद्धा आपल्याला हे काम सातत्यानं करावं लागेल. शिक्षका इतकं प्रेम जगात दुसरं कोणाला मिळत नाही. ते प्रेम तुमच्या सगळ्यांच्या वाट्याला आलं. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. यशवंत क्लासेस नावातच त्यांच्या यशवंत आहे, म्हणून तुम्ही यशवंत व्हा, त्यासाठी बुद्धिवंत व्हा. आणि एकदा का बुद्धिवंत, गुणवंत आणि यशवंत झालात की मग कीर्तिवंत व्हायला वेळ लागत नाही. फेसबुकवरच्या फोटोतनं, व्हॉट्सॲपवरच्या स्टेटसनं मिळालेली कीर्ती फार थोड्या काळासाठी आहे, परंतु तुमच्या बुद्धीनं, तुमच्या कर्तृत्वातनं मिळालेली कीर्ती ही मात्र चिरकाल टिकते. म्हणून तुम्ही मनापासून अभ्यास कराल आणि स्वतःला सिद्ध कराल अशी अपेक्षा बाळगतो. खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश सर, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. फक्त बापाचं प्रेम मुलीवर काकणभर जास्त असतं हे खरं आहे, पण आमच्या यशवंत क्लासेसच्या मुलांना तो जो त्यांच्यासाठी प्रेमाचा जो बॅकलॉग आहे तो आम्ही यशवंत क्लासेसवाले निश्चितच भरून काढू. आम्ही आहोत तुमच्यासोबत, त्यामुळे तुम्हाला सोडले असं काही वाटून घेऊ नका. आणि एक गोष्ट बोलले सर, इन्फ्रास्ट्रक्चर्स खूप मोठमोठी आहेत अनेक संस्थांची, पण इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा तिथल्या मुलांना आपण इनपुट्स काय देतो ते खूप महत्त्वाचं आहे. आजचं तुमचं हे व्याख्यान गणेश सर ह्या विद्यार्थ्यांच्या फक्त 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठीच उपयुक्त नाही ठरणार, पण विद्यार्थी आणि पालकांना इथून पुढे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तुमचे किती आभार मानावेत ते मला कळत नाही आहे. विद्यार्थी आणि पालकांना एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे, कोणीही हॉल सोडायचा नाही आहे. आता हा कार्यक्रमाचा पहिला भाग संपलेला आहे. मी अत्यंत विनयपूर्वक आणि विथ मॉडेस्टी सर्व शिक्षकांचा सन्मानार्थी शिक्षकांना त्यांची क्षमा मागतो. कार्यक्रम सुरू व्हायला थोडासा उशीर झाला आणि गणेश सरांनी सुद्धा ज्या पद्धतीनं तो उशीर भरून काढला त्याचं त्याला जे ज्ञान त्याला मिळालं ते खूप बॅलन्स झालं. पण शिक्षकांचे मनोगत हे आपण काय करूया, मी प्रत्येकाकडं आमचा व्हिडिओग्राफर पाठवेन आणि तुम्ही तुमचं मनोगत आम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून द्यावं.
त्या मी आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतो. आणि बऱ्याच वेळापासून आमचे विद्यार्थी आणि पालक थांबलेले आहेत. हे पुढचं जे यशवंत टेस्ट सिरीजचं सेशन आहे त्याला आम्ही सुरुवात करतो. पालक आणि विद्यार्थी कोणी जायचं नाही आहे. आणि सर्व मान्यवर शिक्षक गणेशजी, विशालजी, नेमाडे सर, ज्यांचं शिकून झालेलं आहे तेवढ्यांनीच इथनं जायचं आहे, पालक सोडून. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचं खूप 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 मनापासून आभार मानतो. विशेष करून माझ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं, विद्यार्थिनींचं, की ज्या पद्धतीनं तुम्ही या रविवारच्या दिवशीसुद्धा इतक्या इंटरेस्टने ह्याच्यात भाग घेतला आहे. म्हणजे तुम्ही ठरवलेलंच आहे की आता थांबायचं नाही आहे आणि यशवंत झाल्याशिवाय दुसरं काहीही आपल्याला साध्य करायचं नाही आहे. सो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट माय डिअरेस्ट स्टुडंट्स अँड पेरेंट्स. प्लीज तुम्ही सगळ्यांनी थांबा. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आणि पालकांना थांबण्याची विनंती करतो. पुढचं सेशन हर्षवर्धन सर लगेचच सुरू करतायत. थँक्यू व्हेरी मच.